विनयार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्च मध्ये स्वागत आहे हार्दिक हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्तांसाठी आपण जोरात टाळे वाजूया। 2018 मध्ये प्रभू येशू मला कळाले। मी अशा बॅकग्राऊंड मधून आहे जिथे प्रभू येशूचं नाव देखील घेत नाहीत, पण तिथे मला प्रभू येशू कळाले या चर्च मध्ये आल्यानंतर 2018ला मी येत होतो। तुमच्यासारखं असंच मी माग बसायचो। मी ह्या भूमीवर पण बसत नव्हतो, मी तिकडे बसायचो आणि मी वचन ऐकायचो आणि घरी जायचो, पण कधी प्रभूसाठी कधी कार्य केलं नव्हतं। पण बिशपजींचं एक सर्मन द बुक ऑफ रिमेंबरन्स जेव्हा मी ऐकलं त्याच्यानंतर माझं जीवन संपूर्णपणे परिवर्तन झालं। हालेलुया। तेव्हा आतून मला एक इच्छा झाली की मी प्रभूसाठी काहीतरी मी केलं पाहिजे आणि प्रभूनं हळूहळू वापरायला सुरुवात केली। तर मला म्हणायचं एवढंच, माझं म्हणण्याचं तात्पर्य एवढंच आहे प्रियानो, 2025 मध्ये तुमच्यासोबत काय झालं मला माहिती नाही, पण देवाला माहिती आहे। तुम्ही ते विसरून जा। पण आता 2026 चालू झालेला आहे, तर बिशपजींचं एक सर्मन तुमचं संपूर्ण जीवन चेंज करू शकतं। बिशपजींचं एक सर्मन, एक मेसेज ख्रिश्चन 10 पुस्तकांबरोबर आहे। हालेलुया। तर तुम्ही फक्त त्यांचं सर्मन ऐका आणि आशीर्वादित व्हा। आणि आताची वेळ हे तुमची आहे। तर आपण सर्वजण 2026 हे सुरुवात करत आहोत, तर आपण आपल्या आत्मिक आई वडिलांना सन्मान देऊन सर्वजण उभे राहून त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजून, कारण की 2026 ची सुरुवात आपल्याला प्रभू येशूला सन्मान देऊन आणि आपल्या माता पित्यांना सन्मान देऊन करायचे आहे। तेव्हाच आपलं 2026 चांगलं जाणार आहे। तर परत एकदा जोरात टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया देवाचे महान आणि अभिषिक्त दास बिशप पीटरजी आणि पास्टर जयश्रीजी। Praise God. Please be seated. देवाला धन्यवाद। कृपया सर्वांनी खाली बसा। We have already entered 2026 2026 मध्ये ऑलरेडी आपला प्रवेश झाला। by His mercy. त्याच्या दयेने We made it. आपण आलो, पोहोचलो, Amen. प्रवेश झाला, एक दिवस गेलाही। And so that shows that God has something reserved for us even for this year. त्यावरून कळून येतं की देवाने या वर्षी सुद्धा आपल्यासाठी काहीतरी राखून ठेवलेलं आहे। Amen. आमेन। So be assured ते खात्री बाळगा that God is going to bless you this year. की या वर्षी देव तुम्हाला आशीर्वाद देणार। He will fulfill all your heart's desires. तुमच्या सर्व मनोकामना देव पूर्ण करणार या वर्षी। But from your side, पण तुझ्या बाजूने draw more closer to God. तू जरा देवाच्या जास्त जवळ ये। What you didn't do in 2025, start doing in 2026. 20-25 मध्ये जे तू केलं नाही ते 20-26 मध्ये करायला लाग। Amen. आमेन। And see the changes that God will bring in your life. आणि मग तुझ्या जीवनात देव काय बदल आणतो ते तूच बघ। Amen. आमेन। When His presence goes with you, जेव्हा त्याचा सहवास तुझ्या सोबत जातो your future cannot fail. तेव्हा भविष्य अपयशी ठरू शकत नाही। Amen. आमेन। When His presence goes with you, जेव्हा त्याचा सहवास तुझ्या बरोबर जातो your future cannot fail. तुझं भविष्य अपयशी ठरू शकतच नाही। As we step into this new year, जसं या नवीन वर्षात आपण पदार्पण करणार, I did not come to give you a planner मी काही तुम्हाला असा प्लॅनर द्यायला आलेलो नाहीये nor a program किंवा असा कार्यक्रम द्यायला आलो नाही की 12 महिने या गोष्टी करा or a personality makeover. किंवा तुमचं व्यक्तिमत्व तुम्ही कसं विकसित कराल, कसं बदलाल त्याच्यावर सुद्धा मी काही भाषण द्यायला आलेलो नाहीये। I came to announce that what you need most पण मी हे तुम्हाला सांगायला आलोय की या वर्षी तुम्हाला सगळ्यात जास्त काय गरजेचं आहे। is not a plan कुठला प्लॅन किंवा योजना नाही, but a presence. पण सहवास गरजेचा आहे। You हालेलुया। need presence. देवाचा सहवास गरजेचा आहे। Presence of God. देवाचा सहवास। आमेन। Because God Himself had already spoken this promise. कारण देव स्वतः ऑलरेडी हे वचन बोललाय। In Exodus 33 verse 14, निर्गम 33:14 मध्ये God said to Moses, देव मोशेला म्हणाला, My presence shall go with you and I will give you rest. माझा सहवास, माझी समक्षता तुझ्या संगती जाईल आणि मी तुला विसावा देईल। Praise God. आमेन। It आमेन। means God Himself is promising to personally walk with you in 2026. याचा अर्थ देव स्वतः व्यक्तिगत रीतीने तुला वचन देत आहे की 2026 मध्ये मी तुझ्या सोबत
राहणार आहे, चालणार आहे. And because He walks with you, आणि देव तुझ्या सोबत चालत असल्यामुळे your life will no longer be driven by pressure, तुझं जीवन जे आहे ते कुठल्या दबावाखाली येणार नाहीये, not panic, nor fear, किंवा गोंधळाखाली येणार नाहीये, भीतीखाली येणार नाहीये, nor exhaustion. किंवा तुला असं दमल्यासारखं सुद्धा वाटणार नाहीये. Here it means इथे याचा अर्थ असा होतो you are not going to face life alone anymore. की आता तू जीवनाला एकट्यानं तोंड देणार नाहीये. That is the meaning of God's presence. हा अर्थ आहे देवाची समक्षता किंवा देवाचा सहवास तुझ्या सोबत जाणं म्हणजे यू आर नो मोर अलोन. आता तू एकटा नाहीयेस. Praise God. आमेन. That's why God said, म्हणून देव म्हणाला even though you walk through the valley of the shadow of death, जरी तू मृत्यू छायेच्या दरीतून चाललास I will be with you. तरी मी तुझ्या सोबत असेन. You walk through the waters, तू पाण्यातनं चाललास I shall be with मी you. तुझ्या सोबत असेन. You walk through the fire, तू आगीतून चाललास I shall be with you. मी तुझ्या सोबत असेन. In other words, दुसऱ्या शब्दात you are not carrying your battles by yourself. तुम्ही तुमची युद्ध स्वतः उचलत नाहीये. You are not responsible for fixing everything in your life. तुझ्या आयुष्यामध्ये जे काही चाललेलं आहे ते सगळं दुरुस्त आणि फिक्स करायचं तुझ्यावर नाहीये. फक्त You are not going to do it by your own strength. तुझ्या स्वतःच्या ताकदीनं नाहीतरी तुला तुझ्या आयुष्यातल्या गोष्टी बिघडलेल्या सुधारलेल्या काहीच दुरुस्त करता येणार नाहीये. God is saying, ते म्हणतोय my presence shall go with you, माझा सहवास तुझ्या सोबत जाईल and you relax. आणि तू आराम कर. You relax. तू आराम कर. That's what God is saying. असं देव सांगत आहे की माझी समक्षता तुझ्या सोबत जाईल. And when God's presence is with you, आणि देवाची समक्षता अशीच आपल्या बरोबर जाईल. God is saying, तर देव म्हणतो I will be in your decisions. मी तुझ्या निर्णयांमध्ये मी असेन I will be in your battles. आणि तुझ्या युद्धांमध्ये सुद्धा मी असेन. I will be in your journeys. तुझ्या त्या प्रवासांमध्ये सुद्धा मी असेन. I will be in your delays. तुझ्या सगळ्या त्या उशिरांमध्ये सुद्धा मी असेन. I will be in your deserts. तुझ्या सगळ्या रान प्रवासात सुद्धा मी असेन. I will be in your shortcomings. आणि तुझ्या सगळ्या जे काही तू कमी पडतो आहे त्याच्यात सुद्धा मी असेन. I will be in your mistakes. तुझ्या सगळ्या चुकांमध्ये सुद्धा मी असेन. I will be in your victories. तुझ्या सगळ्या विजयांमध्ये सुद्धा मी असेन. तुला चालवायचं माझं काम, तुला झाकायचं माझं काम, तुला वर आणायचं माझं काम. फक्त मला घे आणि फिर. Praise God. Amen. I will give you rest. मी देईन तुला विसावा. That does not mean you stop working. याचा अर्थ असा नाही की तुम्ही लोकांनी काम बिमा आता बंद करायची. It means you stop worrying. याचा अर्थ असा की आता तुम्ही लोकांनी टेन्शन नाही घ्यायचं. You work but don't worry. चिंता नाही करायची. कामं करायची पण चिंता नाही करायची. It means you stop struggling in your soul. याचा अर्थ जीवामध्ये तुम्ही जे संघर्ष आणि कालवा करताना ती नाही करायची. It means your heart should stop racing. आणि याचा अर्थ तुमचं हृदयाचं धडधड जे होतं ना ते नाही व्हायला It पाहिजे. means your mind will no more be tortured now. याचा अर्थ तुझ्या मनाला आता छळ नाही मिळणार आहे. मानसिक छळ तुझा बंद आहे आता. No more anxiety. आता मानसिक छळ नाही, टेन्शन नाही, दडपण नाही, दबाव नाही. No more your heart will be pressed by pressure. आता तुझं हृदय कुठल्याही दबावाखाली येणार नाही. Amen. आमेन. एकदम फ्री, फ्रीडम. So when God is saying I will give you rest, it's not speaking about laziness. तर देव जेव्हा असं म्हणतोय की मी तुला विसावा देईन, देव काय आळसाविषयी बोलत नाही, आळशीपणाविषयी बोलत नाही. No, it is peace while you are moving. It नाही, is peace while you are working. देवाला असं म्हणायचंय तू माझं काम करत असताना, तू माझ्यासाठी पुढे जात असताना मी तुला शांती देईन. शांती. It is calmness while you are working. एक शांतता तुला देईन की शांतीनं माझं सगळं काम तू करशील. It is calmness while you are fighting. एक शांतता देईन. युद्ध करताना पण मी तुला एक शांतता देईन. It is confidence while you are waiting. एक विश्वास देईन तुला तू माझ्या चरणी वाट पाहत असताना सुद्धा. It is hoping एक आशा देईन. where there is no hope. जिथे आशा नाही तिथे आशा देईन. So God is saying तर देव म्हणतो you may still walk through storms, की कदाचित तुम्ही वादांमधून तर झालच, but you will walk through them peacefully. पण त्या वादांमधून सुद्धा तुम्ही शांतीनं जाल. You may still face battles, आणि युद्धांना तुम्हाला अजूनही तोंड द्यावं लागेल. but now you will be facing them boldly, आता त्या युद्धांना तुम्ही धाडसाने तोंड द्या. because my presence shall be with you. कारण माझा सहवास तुझ्या सोबत जाणार आहे. You may still work, आणि तू काम करशील but you will not be worn out. पण ते काम करताना तू थकणार आणि दमणार नाही. You may still carry responsibility, आणि जबाबदारी तू घेणार आहेस but they will not crush you. पण ती जबाबदारी तुला चुरडणार नाही. ओ हालेलुया. Praise God. तर तू नेहमी असं म्हणणार कम ऑन ब्रिंग इट ऑन, आय एम रेडी. Because येऊ दे मी तयार आहे. He is your companion. कारण तो तुझा साथीदार आहे. So this year या वर्षी will not be won by speed. तर हे वर्ष ना आपण गती खूप जोरात घेऊन काही बदलणार नाही. This year या वर्षी
It will not be won by your strength. तुझ्या शक्तीनं सुद्धा तुला जिंकता येणार It will नाही. not be won by your strategy. या वर्षी तू योजना करून सुद्धा तुला जिंकता येणार नाही. It shall not be won by your money. या वर्षाला तुझ्या पैशानं पण तुला विजय नाही मिळणार बरं का. It shall not be won by only your intelligence. आणि हे वर्ष तू तुझ्या बुद्धिमत्तेवरती सुद्धा जिंकणार नाहीये. This year, या वर्षी it will be won by the presence of the Almighty हे God. वर्ष जर तुला जिंकायचं आहे तर हे वर्ष तुला केवळ महान देवाच्या महान सहवासाने जिंकता येईल. Praise God. देव घेऊन फिरा. You may mark on your calendars. तुम्ही कॅलेंडर वरती मार्क कराल, Yet you will need God to see that that marker is really happening. तरी देव लागणारच आहे. मार्क केलेलं सगळं घडून यायला Amen. शेवटी देव हा लागतोच. You can have your calendars full of goals, हा, तुमच्या कॅलेंडर वरती तुम्ही सगळी ध्येय एक एक पानावरती लिहून काढली असतील, but still live an empty life. तरी सुद्धा रिकामं जीवन जगत असाल. But one moment in the presence of God पण एक क्षण जर देवाच्या सहवासात घालवला can change your entire direction. तर त्यातनं तुझी संपूर्ण दिशा बदलेल आणि सुधर गई मेरी बिगडी चाल असं होईल. And Moses understood this. मोशेला हे कळलं होतं बेटा. When God told him to lead Israel, देव जेव्हा त्याला म्हणाला तू इस्रायली लोकांना चालव, he said, take them forward. इस्रायली लोकांना तू पुढे ने. Moses did not ask for weapons. मोशेनी शस्त्र नाही He मागितली. did not ask for wealth. मोशेनी काही धनसंपत्ती का पैसा नाही मागितला की सच अ बिग कॉंग्रिगेशन आय हॅव टू लीड, गिव्ह मी सम मनी. He didn't ask for armies. काही सैन्य मागितलं नाही. He told God तर देवाला म्हणाला in Exodus 33, निर्गम 33 मध्ये 13 to 15, 13 ते 15, show me your way मला तुझा मार्ग दाखव and let your presence go with me. आणि तुझी उपस्थिती माझ्या बरोबर जाऊ दे. फास एवढंच पाहिजे. If your presence does not go with me, तुझी उपस्थिती तुझी समक्षता जर माझ्या सोबत गेली नाही I'm not getting up. तर मी नाही उठणार. Amen. तू आला नाही मी जाणार नाही. So Moses was saying, मोशे म्हणाला I can face Pharaoh. मी फारो राजाला तोंड देईन. I can face anybody. वो फारो को तो मैं देख ही लेगा. मी कोणालाही तोंड देईन. I can face every demon तसं तर मी कोणालाही तोंड देऊ शकतो. सैतान, भूत, दुरात्मे सगळ्यांना मी तोंड देईन. if you are with me. तू माझ्या सोबत असशील तर. तू सोडू नको. Amen. I can cross the Red Sea मी तांबडा समुद्र सुद्धा पार करीन if you are with me. जर तू असशील तर. I can walk through the deserts. मी रानातनं पण चालेल. Let there be no water, नसेल पाणी तर नसू दे, provided you are with me. तू माझ्या सोबत राहा. Amen. आमेन. But if you are not coming, पण तू जर आला नाही I'm not moving. मी नाही जाणार. मी हलणारच नाही. See, once you have tasted His presence, कसं असतं माहितीये, एकदा का तुम्हाला त्याच्या सहवासाची चव लागली ना, you cannot be satisfied with His absence. मग देव जर गैरहजर राहिला तर तुम्हाला समाधान मिळणार नाही. Amen. ते म्हणतात ना, एक लत लाग, इनको चाय पीने की लत लग गई, ऐसा अपन को प्रभु की लत लग गई. Praise God. आमेन. You know, people enter the new year लोक नवीन वर्षात पाऊल टाकतात looking for success, की आपल्याला यश पाहिजे, looking for safety, आपल्याला संरक्षण पाहिजे, looking for stability, या वर्षी आपण स्थिर स्थावर व्हायचं, सेटल looking व्हायचं, for security. या वर्षी आपल्याला संरक्षण पाहिजे. But the greatest need of the hour is पण घटकेची सगळ्यात मोठी गरज या the वर्षी presence आहे. of God. देवाचा सहवास. The presence of God. देवाचा सहवास. You can have money and still live a miserable life. तुम्ही करोडपती नाही अब्जोपती असाल, एवढा पैसा तुमच्याकडे असेल तरी तुमचं जीवन फार भयानक अवस्थेत असू शकतं. You can have followers तुमच्या मागे अनुयायी आणि फॉलोअर्स सोशल मीडियावर खूप असतील, and still feel forgotten. तरी सगळे तुम्हाला विसरतील. I can show you people having thousands and lakhs of followers, मी तुम्हाला दाखवीन ना, सोशल मीडियावरती लाखोनं ज्यांचे फॉलोअर आहेत, yet they commit suicide. तरी असली माणसं आत्महत्या करतात. Why? ते आत्महत्या करताना हे लाखोचे कुठे गेले? What happened to those million हाँ? followers? कोई एक तो आके बोलता था उसको कि भाई तू मर मत. See, you can have noise आवाज आणि गोंगाट असू शकतो and still feel lonely. तरी एकटं वाटेल तुला. But if you have God's presence, पण जर देवाचा सहवास तुझ्या सोबत असेल ना, you already have everything. सगळं तुला मिळालेलं ऑलरेडी. Amen. तुला ऑलरेडी सगळं मिळालेलं आहे. His presence is the difference between fear and faith, त्याचा सहवास भीती आणि विश्वास यांच्यामधला फरक आहे. confusion गोंधळ and clarity, आणि स्पष्टता याच्यामधला फरक देवाचा सहवास. difference between defeat and dominion. पराजय आणि राज्य यातला फरक आहे देवाचा सहवास. Look at Joseph. योसेफ. He was betrayed. योसेफाला नाकारण्यात आलं. He was lied on. योसेफाविषयीनं खोटं बोलण्यात आलं. He was locked up. त्याला तुरुंगात टाकलं. But the Bible says पण बायबल म्हणतं in Genesis 39 verse 2, उत्पत्ती 39 त्यातलं दुसरं वचन, the Lord was with Joseph. परमेश्वर योसेफा संगती होता. Praise God. आमेन. The Lord was with Joseph. परमेश्वर योसेफा संगती होता. उत्पत्ती 39:2. Prison could not cancel him. तर
ते तुरुंग त्याला रद्द नाही करू शकला, because presence was with him. कारण देवाचा सहवास त्याच्या सोबत होता तिथेही. What was meant to bury him, आणि ज्या सगळ्या गोष्टी त्याला ऍक्च्युली पुरायला आलेल्या होत्या, that very place became the place to introduce him. ती जागा त्याचा परिचय करून द्यायची जागा झाली. That jail introduced him to Pharaoh. त्या तुरुंगानेच त्याचा परिचय फारोशी करून दिला ना. Praise है God. ना, ज्या तुरुंगात त्याला पुरलेला, डांबलेला, मारलेला, त्या तुरुंगानेच त्याची ओळख फारो राजाशी करून दिली की मी जोसेफ, ही विल टेल यू द मीनिंग. Even in the mess, बर्बादीत पण that place can be a place for your introduction to higher places. ती तुझी बर्बादीची जागा मोठ्या उच्च जागी तुझा परिचय व्हायची जागा होऊ शकते. In the midst of shame, सगळ्या लज्जेत, अपमानात, that place can become a place of introduction to higher place. ती लज्जेची, अपमानाची जागा तुझ्यासाठी तुझ्या उच्च परिचयाची जागा होऊ शकते. Praise God. यू नेव्हर नो. And so that tells every employee who feels overlooked and feels miserable today, तर आज ज्या कुठल्या प्रत्येक कामगाराला कसं तरीच वाटतंय आणि असं वाटतंय की काय बाबा आमच्याकडे तर कुणाचं लक्षच नाहीये, your location cannot cancel your destiny when God's presence is with you. देवाचा सहवास जिथे तुझ्या सोबत आहे तिथून तुझा संकल्प मिटून नाही जाणार आहे. See? Your demotion can become the very promotion. तुझी अधोगती तुझ्या प्रगतीत बदलू शकते. Amen. Amen. No place is miserable when God's presence is with you. म्हणजे म्हणायचा अर्थ असा आहे बेटा, देवाचा सहवास जर तुझ्या सोबत असेल तर जेल काय आणि महाल काय, कुठलीच जागा आपल्यासाठी वाईट नाही. सब अच्छा है क्योंकि वो जगह में प्रभु अपने साथ है. Because that jail will introduce you to Pharaoh. कारण ते जेलच, ते तुरुंगच तुझी ओळख फारोला करून देईल. Praise God. देवाला धन्यवाद. Look at David. दावी David did not walk towards Goliath with muscle power. दावी सुद्धा गोलात समोर गेला काय स्नायू शक्तींनी थोडं गेला, He walked with presence power. डोले शोले बना के थोडी गया था, देवाचा सहवास घेऊन गेला होता ना. He said, I come to you in the name of the Lord. काय म्हणाला पहिलं वाक्य तो गोलातला, प्रभूच्या नावात मी तुझ्या समोर आलोय. In other words, दुसऱ्या शब्दात God's presence is with me. देवाचा सहवास माझ्या बरोबर आहे. गोलायता, You cannot play with me. तू माझ्याशी गेम्स नको खेळू. डोंट God's प्ले, presence is with me. डोंट प्ले गेम्स विथ मी. देवाचा सहवास माझ्या सोबत आहे. His weapon was not a stone. त्याचं शस्त्र काय दगड किंवा गिलवर गोटा नव्हता, No, his presence was God. त्याचं शस्त्र देवाचा सहवास होता. And when presence steps into your battle, आणि देवाचा सहवास तुझ्या युद्धांमध्ये जर आला even the giants lose their balance. तर राक्षसी पुरुष सुद्धा असंतुलन होऊन पडतात. Praise God. का देवाचा सहवास घेऊन आलाय, उनको नहीं सहन होता, वो गिर जाते. Look at Daniel. दानिएल, When Daniel entered the lion's den, दानिएल जेव्हा सिंहाच्या गुहेत गेला the lions forgot how to look like lions. आणि सिंह विसरले सिंहासारखं कसं दिसायचं. They forgot how to behave like lions. सिंह विसरले सिंहासारखं वागायचं कसं असतं. See? वे भूल गया की कैसा गरजते. I mean, a lion will not spare a man. सिंह काय माणसाला सोडेल का, But- आणि भुकेला सिंह सोडेल का. They forgot that they were lions. ते विसरूनच गेले आम्ही सिंह आहे. Why? का? Because God's presence walked in with him. देवाचा सहवास त्या दानिएलच्या सोबत आत गेला ना, तर सिंह विसरले आम्ही सिंह आहोत. See? And the Bible says God shut the lion's mouth. आणि बायबल म्हणतं देवाने सिंहाची तोंड बंद केली. See? Presence turned predators देवाचा सहवास जो आहे ना, into lambs. त्याने त्या भुकेल्या सिंहांना फार मेंढरात बदलल्यासारखी गत झाली. Amen. आमेन, आमेन. Anything can happen. म्हणायचा प्रयत्न असा आहे बेटा, देव जर सोबत घेऊन फिरलो ऑलमोस्ट काही होऊ शकतं. Look at the 3 Hebrew boys. 3 हिब्रू मुलं बघा, When they were thrown into the fire, त्यांनाही जेव्हा आगीत टाकलं, the king said, राजा म्हणाला have we made a mistake here? आपण इथे चूक केली का काही. Did we not throw 3 boys into the fire? तिघांना टाकलं होतं ना आत. But when I counted, I see 4. मी मोजून आलो 4 आहेत. And the 4th looks like the Son of God. आणि चौथा देवाच्या पुत्रासारखा दिसतोय. काय चूक झाली का आपल्याकडून. Fire could not burn what presence was protecting. देवाचा सहवास ज्याला सुरक्षित ठेवत होतं त्याला आगही जाळू नाही शकली. Amen. आमेन. Some people enter January with new gym shoes. काही लोक जानेवारी महिन्यामध्ये जिमच्या नवीन बुटांना घालून आणि घेऊन प्रवेश करतात Some की ये साल जिम के नाम. vision boards before them. आणि समोर काही दृष्टांताचे फलक ठेवतात They have diet plans. आणि डाएटचा प्लॅन करा. नो वडापाव, नो पिझ्झा.
A big resolution. आणि मोठे मोठे निर्णय, दम काय नाही, निर्णयच मोठे फक्त. That is good. चांगलं आहे. But Moses said, पण मोशे म्हणाला, I'm not taking a single step without God's presence. देवाशिवाय मी जाणारच नाही, बोलायचंच नाही, देवाशिवाय मी एक पाऊल उचलणार नाही. Amen. आमेन. बोलने का नहीं, प्रभु है मैं जाएगा. I mean, you can have the latest and the newest phone. म्हणजे काय, तुम्ही सगळ्यात आधुनिक असे नवीन असे फोन जरी स्वतः सोबत ठेवले And still be powerless तरी तुम्ही सामर्थ्यहीन व्हाल if you forget to charge it. Isn't it? जर त्या फोनला चार्जच केलं नाही, वो क्या काम काय. हा You है may ना? have iPhone 17, 20, 30. हा, आयफोन whatever. 17 पर्यंत गेला असाल तुम्ही, पण त्याला चार्जच केलं नाही तर वो काम काय आहे क्या. I mean, you can have the best plans written before तसं you तुम्ही अगदी उत्तम योजना स्वतः समोर लिहून ठेवाल, and still burn out if you forget His presence. तरी जळून राखवाल जर देवाला घेऊन नाही फिरलात तर. Because- पहिली गोष्ट नेहमीच पहिली, देव घेऊन फिरा. I have seen people buying new kids and new sports shoes to go to the gym. मी पाहिलं ना लोकांना नवीन बूट घेणार, शूज घेणार, जिमला जायला. या From नवीन this year I have started January 1st I am going to begin या gymming. वर्षापासून 1 जानेवारी पासून मी जिम सुरू करतोय. मग And जिमचे then there is पोशाख, so आणि much of जिमचे fight बूट. at home. मग घरात भांडणं, And then they forget everything. मग आपण जाऊ दे. Say, Amen. आमेन. You don't just need God's blessings. देवाचे आशीर्वाद फक्त आपल्याला गरजेचे You नाही, need God's being. आशीर्वाद तर हवे आहेत, पण तो देवही सोबत पाहिजे ना बेटा. Amen. And God's presence does not mean trouble will never come. आणि देवाचा सहवास तुझ्या सोबत आहे म्हणजे त्रास कधी तुला होणार नाही असं नाही. It means trouble will never conquer you. त्रास तुझ्यावर विजय घेणार नाही, त्रास येणार, तकलीफ तो सबको आएगी बेटा. It does not mean you will never enter the fire. पण याचा अर्थ असा नाही की तू आगीत जाणार नाहीस. But it means that fire will never finish you. आगीत तू जाशील पण आग तुला भस्म करणार नाही. Amen. फरक आहे ना, आगीत चालून पण तो जळून राख होईना, Because His presence turns all the chaos into calmness. कारण त्याचा सहवास सगळ्या गोंधळाला शांततेत बदलतो. It turns your fear into faith. तुझी सगळी भीती विश्वासात बदलते. Amen. आमेन. And that's why you need to have a daily encounter with God. म्हणून ना या नवीन वर्षी रोज देवाला भेटा. Amen. सिर्फ बिजी 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 मत रहो, प्रभु को थोड़ा मिलो रोज. That's why Moses said, मग मोशे म्हणाला, if your presence does not go with me, तुझी उपस्थिती जर माझ्या बरोबर गेली नाही, I'm not moving. मी पुढे जाणार नाहीये. ऍज क्लिअर एज दॅट. I would rather be in the wilderness with Mira- God than in the promised land. मी अभिवचन दत्त देशात एकटा राहणार नाही, मी रानात देवासोबत राहीन, पण अभिवचन दत्त देश मला एकट्याला नको. No promised land without God. अभिवचन दत्त देश मला देवाशिवाय नकोय, मी भले एकटा वाळवंटात राहीन. Amen. And so the promise without the presence is empty. म्हणून त्याच्या सहवासाशिवायचं अभिवचन रिकाम आहे. But the presence without the promise is everything. अभिवचनाशिवायचा सहवास मात्र सर्वस्व आहे, Amen. कारण त्या सहवासातच अभिवचन आहे. Are you getting me, people? And in a world full of shaking systems, आणि अलीकडे सध्याचं हे जे जग इतकं हादरलेलं आहे, all changing economy, आणि सगळी आर्थिक परिस्थिती अख्ख्या जगाची रोज जी बदलत चालली आहे, and all those breaking news you see every day, आणि रोज ज्या नवीन नवीन बातम्या आपल्या कानावर येत आहेत, there is one thing that remains unshaken. एकच गोष्ट न हादरलेली राहते, That is God's presence. देवाचा सहवास. कि कभी भी कुछ भी हो सकता है, पर प्रभु अपने को छोड़ नहीं रहा है. Say, व्हेरी प्लस 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 पॉइंट फॉर अस. His presence never fails. त्याचा सहवास कधी अपयश देत नाही. Amen. Amen. And so this year you don't need more noise. तर यावर्षी तुम्हाला जास्त आवाजाची गोंगाटाची गरज नाही. This year you don't need more hustle. यावर्षी तुम्हाला घाई 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 गरज नाही. You don't need more pressure. यावर्षी जास्त प्रेशर आणि दबावाची पण गरज नाही. You need more presence. त्याचा सहवास जास्त पाहिजे. So pray for His presence. प्रार्थना करा की प्रभू तू माझ्या सोबत ये. Walk in His presence. त्याच्या सहवासात चाला. Obey in His presence. आज्ञा पालन त्याच्या सहवासात करा. Worship in His presence. आराधना त्याच्या सहवासात करा. Rest in His presence. विसावा पण त्याच्या सहवासात घ्या. Speak in His presence. त्याच्या सहवासात बोला. Move only when His presence moves. त्याचा सहवास जेव्हा हलतो फिरतो तेव्हाच हलान फिरा. Amen. आमेन. आमेन. I declare that God's presence shall move with you from this day on. मी घोषित करतो की देवाचा सहवास आजपासून पुढे तुमच्या सोबत असावा. In the name of Jesus. येशूंच्या नावात.
His presence will go with you from this year, देवाचा सहवास तुमच्या सोबत या वर्षीपासून जावा. from this day. आज या दिवसापासून His presence will go with you. देवाचा सहवास तुमच्या सोबत जावा. His presence will walk with you. देवाचा सहवास तुमच्या सोबत चालावा. His presence will surround your home. देवाचा सहवास तुझ्या घराला घेरावा. His presence will surround your family. देवाचा सहवास तुझ्या परिवाराला घेरावा. His presence will guard your children. देवाचा सहवास तुझ्या मुलाबाळांना सुरक्षित ठेवावा. His presence will prosper your work. देवाचा सहवास तुझ्या कामाला समृद्ध करावा. His presence will heal your bodies. देवाचा सहवास तुझ्या शरीरांना आरोग्य द्यावा. His presence will heal your soul. देवाचा सहवास तुझ्या जीवाला आरोग्य द्यावा. His presence will calm your mind. देवाचा सहवास तुझ्या मनाला शांतता His द्यावा. presence will strengthen your hands. देवाचा सहवास तुझ्या हातांना ताकद द्यावा. His presence will open miracle doors for you. देवाचा सहवास चमत्कारिक दार तुझ्यासाठी उघडावा. His presence will silence all your enemies. देवाचा सहवास तुझ्या सगळ्या शत्रूंना शांत करावा. His presence will guide your decisions. देवाचा सहवास तुझ्या सगळ्या निर्णयांना मार्गदर्शन करावा. His presence will order your steps. देवाचा सहवास तुझ्या पावलांना रस्ता दाखवावा. His presence will keep you in peace. देवाचा सहवास तुला शांतीत ठेवावा. His presence will turn your battles into testimonies. देवाचा सहवास तुझ्या युद्धांना साक्षीत बदलावा. His presence will turn your tears into triumph. देवाचा सहवास तुझ्या अश्रूंना विजयात बदलावा. His presence will turn your waiting into winning. देवाचा सहवास तुझ्या प्रतीक्षेला विजयात बदलावा. His presence will make your year unstoppable. देवाचा सहवास तुझ्या वर्षाला न थांबवणारं वर्ष करावा. His presence shall be very advantageous to you. देवाचा सहवास तुझ्यासाठी फार फायद्याचा ठरावा. In the name of Jesus. येशूच्या नावात. हालेलुया. Amen. आमेन आमेन आमेन. Because where God goes, victory follows. कारण जिथे देव जातो तिथे विजय येतोच. Where God goes, there peace follows. देवाच्या मागे मागे विजय आणि शांती येतेच. Where God goes, provision follows. देवाच्या मागे पुरवठा येतोच. Where God goes, victory is yours. देवाच्या मागे विजय आपलाच आहे. तर देवाला घेऊन फिरलो तर सगळं शक्य आहे. His presence is your only advantage on this earth. त्याचा सहवास या जगात तुझा एकच ऍडव्हान्टेज किंवा फायदेकारक बाब आहे की तू देवाला घेऊन फिरतोय. Presence beats every pressure on this त्याचा earth. सहवास या जगातल्या प्रत्येक दबावाला ठार मारतो. Presence beats every panic on this earth. त्याचा सहवास या जगातल्या प्रत्येक घबराटीला ठार मारतो. Presence beats every delay. देवाचा सहवास प्रत्येक उशिराला ठार मारतो. It's the presence of God that makes a difference in man's life. देवाचा सहवास माणसाच्या जीवनात फरक आणतो. बेटा तव सहवास घडावा कणभर विरह नसावा. You don't need more plans. तुम्हाला अजून प्लॅनिंग करायची गरज नाही. You need more presence. सहवास जास्त पाहिजे. प्लॅनिंग कम कर वो. थोड़ा प्रभु ज्यादा लेके घूम. His presence can open doors no key can open. त्याचा सहवास अशी दारं उघडेल ना की जी दारं कुठल्या चावीने उघडत नाहीत. His presence can close doors no enemy can break. आणि त्याचा सहवास अशी दारं बंद करेल की एक शत्रू येऊन ते दार तोडू नाही शकणार. His presence can make the desert bloom with flowers. देवाचा सहवास वाळवंटाला फुलांनी भरून टाकेल. His presence can open up springs in the desert. देवाच्या सहवासामुळे वाळवंटामध्ये झरे फुटतील. His presence can bring oil out of the rock. देवाचा सहवास खडकातनं तेल बाहेर काढेल. काय पाहिजे आपल्या सारख्यांना खूप झालं जगायला. Amen. आमेन. Presence will turn all the prisons into platforms like देवाचा Joseph. सहवास सगळ्या तुरुंगांना मंचात बदलेल. योसेफाच्या जीवनात केलं तसं. Presence makes even the fire harmless. देवाचा सहवास आगीला सुद्धा आपल्याला हानी करू देत नाही. His presence makes huge giants fall before you. देवाचा सहवास मोठ्या धिप्पाड राक्षसी लोकांना तुझ्या समोर पाडतो. देवाचा सहवास That is the power of God's presence. हे सामर्थ्य आहे देवाच्या सहवासातला. आपण देवाला हलक्यात घेतो. बेटा आपल्याला माहिती नाही आपल्याबरोबर कोण आहे. God's presence will make tired hearts strong. देवाचा सहवास दमलेल्या हृदयांना बळकट करतो. Amen. आमेन. God's presence will turn setbacks into setups for you. देवाचा सहवास सगळी माघार तुझ्यासाठी पुढे जाण्यात बदलेल. Only His presence can drive out the demons. त्याचा सहवासच दुरात्म्यांना हकलू शकतो. काढून बघा सैतान कधी आपल्या कोणाच्या नावात जातो का? त्याच्या सहवासातच जातो. His presence makes even location irrelevant. त्याच्या सहवासामध्ये पत्ता काही असो, परिसर कुठलाही असो, काही फरक पडत नाही. चर्च किधर है, दापोडी में क्या पुना कॅम्प में. Where you stay doesn't make any आणि difference. तू राहायला कुठे, कोरेगाव पार्कला का खडकीला, काही फरक नाही पडत. Whichever family background doesn't make any आणि difference. तुझी पार्श्वभूमी काय आहे, राजघराणं आहे का साधं घराणं आहे, फरकच काय पडतो. He can lift anybody from anywhere. तो कोणालाही कुठूनही उचलेल. Amen. हमको उठाया, उठाया ना. Presence turns your weakness into worship. देवाचा सहवास तुझ्या कमजोरीला आराधनेत बदलतो. हात आपोआप वर जातात. प्रेशर बढ़ गया की दोनों हाथ ऊपर. Praise God.
Presence makes your future secure. देवाचा सहवास तुझं भविष्य सुरक्षित करतो. Amen. ती एक पॉलिसी आहे देवाची. God's presence puts power in your purpose. देवाचा सहवास तुझ्या संकल्पात सामर्थ्य घालतो. आमेन. ग्लोरी ग्लोरी हालेलुया. Amen. आमेन. God's presence keeps you standing even while others are falling around you. देवाचा सहवास बाकीचे लोक तुझ्या अवतीभोवती पडत जरी असले तरी तुला उभं ठेवतो. 1,000 will fall on the left, on the 10,000 on the right. 1000 एका हाताला पडतील, 10,000 दुसऱ्या हाताला But पडतील. you will stand तुझ्या जवळ काही येणार नाही, तू उभा राहणार. because God's presence is with you. देवाचा सहवास तुझ्या सोबत आहे. कोई आके देखे, निकाल के देखे, प्रभु साथ में है. Presence will make your year unstoppable. आणि प्रभू तुझं वर्ष न थांबवणारं वर्ष करेल. Amen. आमेन. की हा जो सुटलाय ना या वर्षी तो सुटलाच आहे असं म्हणाल तुम्ही. His presence will calm the storm. त्याचा सहवास वादळाला शांत करेल. His presence will bring peace. त्याचा सहवास शांती आणेल. Amen. पाहिजे काय आपल्याला अजून? His presence will dig up hidden wells for you, त्याचा सहवास तुझ्यासाठी लपलेल्या विहिरी खोदून काढेल, like it did for Isaac. जसं इसाखासाठी केलं त्याने. His presence can give you divine speed like it did for Elijah. त्याचा सहवास तुला दैवी गती देईल, एलियाला दिली तशी की रथाच्या पेक्षा जोरात हा धावला. Praise God. आमेन. God's presence will bring supernatural favor in your life. देवाचा सहवास अलौकिक अनुग्रह तुझ्या जीवनात आणेल. His presence will silence every accusation. देवाचा सहवास तुझ्यावरच्या सगळ्या दोषारोपांना शांत करून लावेल. His presence will give strength to your tired bones. देवाचा सहवास तुझ्या थकलेल्या हाडांना ताकद देईल, ताकद. That's why I love God's presence. म्हणून मला देवाचा सहवास फार आवडतो. त्याच्याशिवाय कुठे जायला मला आवडत नाही आणि माझी हिंमतही होत नाही. Amen. आमेन. His presence gives me lasting joy, त्याचा सहवास मला टिकणारा आनंद देतो. calmness in my एकदम mind. शांत, माझ्या मनात एकदम शांती. His presence will make your prayers also powerful. त्याचा सहवास तुझ्या प्रार्थनेला पण सामर्थ्यवान करेल. Because when you know He is present, your prayer automatically has full of faith. कारण की जेव्हा तुला माहिती असतं की देव इथे हजर आहे, Isn't it? तुझी प्रार्थना आपोआप विश्वासाने भरलेली निघते. Amen. आमेन. Otherwise, then you feel you are praying in the air. नाही तर तुला असं वाटतं माझ्या प्रार्थना तर सुरू आहेत पण हवेतच चालल्यात बहुतेक. But when you believe His presence is there, पण जर विश्वास ठेवला की देवाचा सहवास तिथे आहे and you are habituated to come in His presence, आणि जर तुला सवय झाली त्याच्या सहवासात सारखं सारखं यायची, every time you kneel down, दर वेळेला तू गुडघे टेकले you know He is there. की तुला कळतच, माहितीच असतं की देव इथे आहे And your prayer becomes powerful. आणि तुझी प्रार्थना सामर्थ्यवान होते. आमेन. His presence brings heaven down on the earth. त्याचा सहवास स्वर्गाला पृथ्वीवर आणतो. His presence will make this year a victorious year for you. त्याचा सहवास हे वर्ष तुझ्यासाठी विजयी वर्ष करेल. And when God walks with you, you will never lose. आणि देव तुझ्या सोबत असा चालला तर तू कधीही पराजयी होणार नाहीयेस. प्रश्नच येत नाही. You are like someone sitting on a plane in turbulence. मग तू अशा माणसासारखा होशील की जो माणूस विमानामध्ये बसलाय, बाहेर हवामान थोडंसं चांगलं नाहीये, And the seat is shaking. विमान थोडंसं असं असं हलतंय, डगमगतंय, And your heart is racing. आणि तुझं हृदय सुद्धा डगमगतंय, Your hands are holding tight the armrest. आणि हात असे धरून आहेत त्या आर्मरेस्टला. But पण the pilot is sitting there in his cockpit drinking coffee. पायलट मात्र कॉकपिट मध्ये कॉफी पीत बसलाय. He is not afraid त्याला नाही भीती वाटत, because he is in control. कारण ताबा त्याचा आहे, त्याच्याकडे ताबा आहे. Yes, he doesn't, because I heard some pilots when I was talking to them. कारण काही पायलटशी बोलताना मी ऐकलं, He said, I know तो पायलट म्हणतो मला माहितीये ना, the feelings of the passengers मला माहितीये त्यावेळेला सगळे जे प्रवासी असतात विमानात बसलेले त्यांना कसं वाटतं, when the plane runs into कारण turbulence. विमान असं 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 व्हायला लागतं. But he says, we are not worried. पण तो म्हणतो आम्हाला नाही काळजी होत, We know we can go through. आम्हाला माहिती असतं की यातनं आम्ही जाणार. Amen. आमेन. See, your life may feel very shaky, तसं तुझं जीवन तुला असं हादरलेलं वाटेल, but my God is still flying the plane. तरी माझा देव तुझं विमान उडवतोच आहे. Amen. आमेन. Praise God. आमेन. And God is sipping coffee there. आणि देव कॉफी पीत बसलाय तिथे And while we are shaking आणि here, आपण हादरतोय. there. See, you can buy the latest smartphone, काय म्हणायचं मला, तुम्ही किती नवीन जरी फोन घेतले ना बेटा, download the latest, newest app, आणि नवीन नवीन ऍप जरी तुम्ही लोकांनी डाउनलोड केले and still feel powerless आणि तरी तुम्हाला सामर्थ्यहीन वाटलं if you don't have the charger. की चार्जर नाहीये तर सामर्थ्यहीनच वाटणार आहे ना. Amen. तो फोन चार्ज पाहिजे ना वापरायला. You have got the gadget, but no power. फोन आहे पण सामर्थ्य नाहीये. पटतंय का? You got the plans, but no presence of योजना God. आहे पण देवाचा सहवास नाही. तुमचे फोन बॅटरी विना चालतात का?
Say, नाही ना? हो की नाही? all the plans you may have, but if you don't have the presence of God, that plan is to be thrown in the waste paper basket. तू कितना भी प्लॅनिंग कर, देवाचा सहवास जर तुझ्या सोबत नसेल, ते प्लॅनिंग तुला कचऱ्यातच टाकायला लागणार आहे. You may have the dream, but no direction. स्वप्न आहे पण दिशा नाही, तर काय? God gives direction. देव दिशा देतो ना. Dream does not give you direction. स्वप्न थोडं दिशा देतो. स्वप्न दिशा देत नाही, स्वप्नाला दिशा देव देतो. So success without God is like dressing a corpse in designer clothes. तर देवाशिवायचं यश म्हणजे पोलिसांना डिझायनर कपडे घातल्याचा Corpse, प्रकार. dead body. प्रेताला डिझायनर कपडे घातल्यासारखा प्रकार. देवाशिवाय All set to go, but nowhere to go. की प्रेत आहे, ते प्रेत त्याला पुरायचंय आता, पण त्याला डिझायनर कपडे घातले. It may look very impressive, दिसायला चांगलं वाटेल, but it is going nowhere. पण ते चाललंय कुठे? मातीत. Amen. And so nothing makes sense without the presence of मग God. देवाच्या सहवासाशिवाय कशाला काही अर्थच लागत नाही ना राजा. I mean, you can lose 10 kilos, no doubt. मी काय म्हणतो, 10 किलो तू वजन उतरव, काय If you go हरकत to नाही. the gym, जिमला गेला, 10 किलो उतरवली, चरबी सगळी वितळली, छान आहे. but still be heavy in your spirit. तरी आत्म्यात जड असला तर ते कुठून जायचं? आत्मा तेरा भारी होके आ रहा बाहर. What is the हाँ? use? तेरा शरीर दुबला पुतला हो गया, तेरा आत्मा इतना भारी भारी है. See? काय Let your फायदा? whole body, soul and spirit be sanctified. मी काय म्हणतो, अख्खं शरीर, जीव आणि आत्मा सगळ्याला शुद्ध, पवित्र आणि छान ठेव ना. Body, soul and spirit. शरीर, जीव आणि आत्मा सगळ्याला छान ठेव. Only muscles will not do फक्त स्नायू शक्ती if your बांधून heart is very heavy. हृदयचं फार जड आहे, आत्म्यात ओझं आलेलं आहे, तू नुसतं शरीर बनवून काय फायदा आहे? Amen. ते आत्मा आणि तो जीव सुद्धा तसा सुदृढ पाहिजे ना. You can sit in a palace and still be in danger if God is not there. महालात बसलेला असशील पण धोक्यात असशील जर देव तिथे नसेल तर. ओ What महाल is the use? काय फायदा? महालात कोणी येऊन मारून जायचा तुला. Michael Jackson had 100 and 200 doctors around him. मायकल जॅक्सनच्या अवतीभोवती 100-200 डॉक्टर होते And it was said that he wanted to live more than 100 years. आणि त्यांना 100 वर्षापेक्षा जास्त जगायची इच्छा होती असं म्हणतात. But sadly, he died at the age of 50, दुःखाची बाब आहे, 50शीतच तो व्यक्ती वारला, surrounded by doctors. 100-200 डॉक्टर अवतीभोवती ठेवून. Say, हा, you need God's presence. मला काय म्हणायचंय राजा, पटतंय का? देवाचा सहवास लागतो राजा. गेम्स बंद करायलाच लागतात. You can be sleeping on a king size bed तुम्ही किंग साइज बेडवर झोपत असाल and still be sleeping in spiritual trouble. आणि तरी सुद्धा आध्यात्मिक त्रासात असाल तर ती झोप येणारच नाहीये. Say, sometimes beds don't give us sleep. कधी कधी गादी पण झोप देत नाही ना हो. You may have the best beds. असेल चांगली गादी मऊ मऊ, पण नाही ना झोप देत. Amen. आमेन. मेरा आमेन सर, आमेन. Money can buy you medicine, but it cannot buy you health. पैसा औषध विकत घेऊन देईल, चांगली तब्येत कोण देईल? वो दवा खाने के बाद भी प्रेयर करनी पड़ती है, प्रभु या गोळ्या काम करू देत, घसा उघडू दे. आणि इथे आलं की उघडतो. My wife was bad. ऍक्च्युली ना माझ्या बायकोची अवस्था थोडी वाईटच होती कालपासून. She was having trouble in her throat. अवस्था वाईट होती म्हणजे जरा घशावर ताण आला. Then I असं आणि prayed काही नाही हो. also. We prayed also. प्रार्थना केली काल सकाळी आम्ही. पास्टर म्हणले पहिले जरा Amen. आमेन. And when your heart is ready, आणि हृदय तयार असलं ना God will make your throat ready. की देव घसा तयार करतोच. पण जर हृदय म्हणा असेल जान द्यावी, आज नाही जाने का, अभी थोडा रेस्ट करते, भी जाने देना, कोई Then he will prolong the throat pain more. मध्ये म्हणतोय अजून थोडे 2 दिवस दुखव याला. मी ते अनुभव खूप घेतले. मी म्हणते मी येते, चला. You know, Paul and Silas were beaten. पॉल आणि सिला त्यांना किती मार बसला. They were chained and they were still singing. साखळ्या बांधलेल्या आहेत, एवढं मारलेलं आहे तरी गातायत. And that tells you that worship can turn a prison into a praise room. त्यातनं दिसून येतं ना की आराधना तुरुंगाला सुद्धा स्तुतीच्या खोलीत बदलवून टाकते. Even your sore throat, तुझा हा बसलेला घसा, even if you can croak a song, do it. हा बसलेल्या घशात पण जर गाणं गायलं तर गा ना. You will later become a nightingale. मागावून नाईटिंगेल बनणार तुम्ही. मी आपल्या चर्चचा वाढदिवस होता तेव्हा घेतलीच ना बसलेल्या घशात स्तुती आणि आराधना. Amen. म्हटलं नाही म्हणजे नाही, कारण मी ठरवलंच आहे त्यात. आता मी ठरवलेलंच आहे यांच्यासारखं. See? ऑल आउट, जो होगा वेदी पर ही हो जाने दे. And so Daniel walked into the lion's den and the lions turned into cats. तर दानियल गेला त्या सिंहाच्या गुहेत आणि सिंह मांजरीत बदलले. I mean, it was a house of cats. हे मांजरांचं घर झालं गुहा. Because God walked with him. कारण देव त्याच्या सोबत होता. तर सिंह वाघाच्या मावशीत बदलले.
वाघाची मावशी मांजर म्हणतात ना, Say. सिंह वाघाच्या मावशीत बदलले. वा. Now Elijah did not call the fire down because he was loud. आता एलिया फार जोरात होता म्हणून त्याने आग खाली बोलवली असं नाही. He had a loud voice. त्याचा आवाज फार मोठा होता, असा गरजणारा होता म्हणून That's नाही. why fire came down. म्हणून आग आलीच घाबरून खाली. No, he called fire because he was loaded with the presence of त्याने God. आग खाली उतरवली कारण देवाचा सहवासच एवढा त्याच्यावर होता. Say, God said, I will give you rest. देव म्हणाला मी तुला विसावा देईन. Rest does not come from holiday or vacation only. विसावा ना फक्त वेकेशनला जाऊन पण मिळत नाही बेटा. It comes from his habitation. विसावा त्याच्या बरोबर राहून त्याच्या वस्तीस्थानात राहून मिळतो. Moses said, you have been our habitation for generations. मोशे म्हणाला पिढ्यानपिढ्या तू आमचं वस्तीस्थान शरणस्थान झालायस. Say, amen. आमेन. That's why Jesus is called the Prince of Peace म्हणून येशूंना शांतीचा राजकुमार म्हणतात. in Isaiah 9:6. यशया 9:6. And so when God walks with you, तर देव जेव्हा तुमच्या सोबत चालतो, storms may shake you, वादळ तुला हादरवू शकतं but they cannot sink you. पण तुला बुडवणार नाही. The disciples were in the boat with Jesus, they were not sunk. शिष्य नावेत होते येशूंसोबत, बुडले नाहीत. They didn't sink. कुठे बुडले? बुडले नाहीत. Peter was sinking, Jesus grabbed his hand. पेत्र बुडत होता, येशूंनी त्याला उभं केलं. Say, बुडत नाही बेटा. his presence is not just comfort, it is power. त्याचा सहवास म्हणजे फक्त सांत्वन आणि कम्फर्ट नाही, सामर्थ्य आहे. A real power. खरं सामर्थ्य. It's not just decoration, केवळ सजावट नाही रे, it's direction, एक दिशा आहे. not noise. आवाज आणि गोंगाट नाही, Nearness to us. देवाच्या जवळ जाणं. Nearer to thee, my God. नियर माय गॉड टू दी, नियर माय गॉड टू दी. And when his presence is with you, आणि त्याचा सहवास जेव्हा आपल्या सोबत असतो, demons flee, मग सैतान पळून जातो. दुरात्मे भूत पळून जातात. favor follows you, अनुग्रह तुझ्या मागे मागे येतो. peace surrounds you. शांति तुला घेरून ठेवते. प्रभु यहोवा मुझ में, आजकल उसका डेरा है, मुझ में, मेरे घर में. Amen. आमेन. Many years back, I was walking on the road. अनेक वर्षांपूर्वी मी रस्त्यावरून चाललेलो. Two fellows from the other side saw me and ran away. समोरच्या बाजूने दोघांनी मला पाहिलं आणि ते पळून गेले. I went after them on my scooter. मी पण गेलो स्कूटर घेऊन त्यांच्या मागे I held one fellow. आणि त्यातल्या एकाला धरला. I said, why you are running? मला का पळला? No, he said, my friend said you are somebody. नाही नाही, माझा मित्र म्हणाला तुम्ही कोणीतरी महान संत वगैरे आहात. I said, how do you know? म्हटलं, तुला कसं माहित? No, we know. माहित आहे आम्हाला. See, the evil spirit was telling them. दुरात्मा त्यांना सांगत होता. I made him to sit on my scooter मग मी त्याला माझ्या स्कूटरवर बसवला. and I took him home. घरी नेलं त्याला मी. घरी आणलं. He was delivered at home. सुटका मिळाली त्याला माझ्या घरात. स्कूटरवर बसून घेऊन मी त्याला. आपण काय काय केलंय पूर्वी. हमने बहुत कुछ किया बेटा. The secret of great men and women of God was never their fame. देवाच्या महान सेवक आणि सेविकांचं जे गुप्त रहस्य आहे ना, ते त्यांच्या प्रसिद्धीत आणि या फोकस लाईट मध्ये नाहीये. It was the name that walked with them. ते जे नाव त्यांच्या सोबत चाललं. See? नाव. Otherwise, we are very weak. नाही ना, आम्ही पण अशक्त. I am also weak मी अशक्त in my body. माझ्या शरीरात. हम कोण से सुपरमॅन आणि But his सुपरवुमन. presence gives me strength. त्याचा सहवास मला ताकद देतो. शरीर सगळ्यांचं अशक्त असतं बेटा. तेरा क्या मेरा क्या, शरीर से मी आहे. Amen. Elijah did not call down fire because of his reputation. आणि एलियाने त्याच्या प्रसिद्धीमुळे आग खाली आणली नाही की बहुत फेमस आहे, ये प्रभु का सेवक बहुत फेमस आहे No. म्हणून आग आली, असं You may नाही. be very famous. तुम्ही असाल फार I mean, he was not depending on the throne, nor the crown, nor the army, तो काही सिंहासनावर किंवा मुकुटावर किंवा सैन्यावर अवलंबून नव्हता. not even in his calling, तो त्याच्या पाचारणावर अवलंबून not नव्हता. even on the anointing. तो अभिषेकावर अवलंबून राहत नव्हता. He said, I want the presence. तो म्हटला त्याचा सहवास मला पाहिजे. And so David knew that power without presence is danger. तर दाविदाला माहिती होतं त्याच्या सहवासाशिवायचं सामर्थ्य धोका आहे. Amen. धोका आहे. ऐसी पॉवर धोका आहे. Success without God's presence is emptiness. देवाच्या सहवासाशिवायचं यश रिकामेपणा आहे. Amen. दम कुछ नाही अंदर. And that's why Moses said, म्हणून मोशे if म्हणाला, your presence does not go with you, जर तुझा सहवास आमच्या सोबत गेला नाही, I don't want to. मला जायचंच नाही. टॉपिक निकालने काही नाही. So walk in obedience, तर आज्ञापालनात चला. because कारण disobedience disconnects you from God. आज्ञा मोडल्या ना तर देवापासून तुमचा संपर्क तुटतो. So stay in worship, आराधनेत राहा. because कारण only worship can invite his glory. फक्त आराधनाच त्याच्या गौरवाला आमंत्रित करते. हालेलुया. आमेन. Amen. आमेन. Live in prayer, प्रार्थनेत जगा. not just talking to God, नुसतं आपलं देवाशी बोलायचं नाही, प्रार्थनेत जगा. but walking with him every day. रोज त्याच्या सोबत चाला.
Guard your purity तुझी शुद्धता तू सांभाळ, because the presence of God rests in holiness. कारण देवाचा सहवास पवित्रतेत राहतो. माहितीये ना, Amen. तर अशुद्ध अपवित्र राहून चालणार नाही, कारण तो येणारच नाही. Every morning get up and say, रोज सकाळी उठायचं आणि म्हणायचं, Lord, प्रभू go with me today. माझ्या सोबत आज चल, I'm going to work. मी चाललोय कामाला, I'm going to do this. मी चाललो हे करायला, I'm going to do मी that. चाललो ते करायला. And I told you many times. मी सांगितलं अनेक वेळा तुम्हाला, That's how we used to live when I used to work in the मी company. कंपनीत कामाला असताना आम्ही असंच केलेलं आहे. Every morning we used to pray. रोज सकाळी आम्ही प्रार्थना करून मगच कंपनीत कामाला जायचो. I and my त्याच्याशिवाय brother नाही. Paul. मी आणि माझा जुळा भाऊ पॉल Every day. रोज नित्य नियमाने He used to come to my house माझ्या घरी तो यायचा, because we had decided that one day I will take my scooter and the next day he will take his. कारण आम्ही शेजारी शेजारी राहायचो. तर एके दिवशी पॉल माझ्या घरी, एके दिवशी मी त्याच्या घरी, कारण एके दिवशी माझी स्कूटर घेऊन आम्ही यायचो, एके दिवशी त्याची स्कूटर घेऊन जायचो, दोघी एकाच कंपनीत कामाला. Caring is sharing, sharing is केअरिंग caring. शेअरिंग शेअरिंग केअरिंग, all हमने that. सब वो टाइम से हमको मालूम है. And so we used to pray आम्ही प्रार्थना करायचो, and carry his presence and go to work. त्याचा सहवास घ्यायचो, मग कामाला जायचो. And that's how I shared with you so many miracles that took place even in my workplace. तसं मी तुम्हाला सांगितलं ना, माझ्या कंपनीमध्ये सुद्धा किती सारे चमत्कार झाले. Amen. आमेन. And so before you decide, ask, तर तुम्ही काही निर्णय घेण्या अगोदर जरा विचारा, Lord, प्रभू show me your way. मला तुझा मार्ग दाखव, Say, what should I do? मी काय करू. It's not that you will get a microphone voice to straight to you. No. असं काही नाहीये की माईक मधला आवाज तुला थेट देव देणार. No. नाही. It may come in your conscience, it may come in your mind, आतमध्ये सद्विवेक भावात येईल, मनात येईल, it may come through somebody around you. आणि तुझ्या अवतीभोवती कोणी स्ट्रॉंग बिलिव्हर लोक असतील तर त्यांच्याकडून येईल. God can speak through all of them. देव त्यांच्या सगळ्यांद्वारे बोलू शकतो, अनलेस दे आर स्ट्रॉंग इन द लॉर्ड. Amen. आमेन. You can sense it. जाणवतं ते आपल्याला. His presence is like perfume. त्याचा सहवास सुगंधासारखा, परफ्यूम सारखा आहे, अत्तरासारखा आहे. Yes. आहे. Whenever I sit at home, when I sense that perfume, I know His presence is around me. जेव्हा केव्हा मी घरी बसतो आणि त्या अत्तराचा मला सुगंध येतो, मला कळतं देव आलाय. Let people smell heaven on your life. लोकांना तुझ्या जीवनावर जरा स्वर्गाचा वास येऊ दे. Amen. लेट देम स्मेल हेवन ऑन यू. स्वर्गाचा एक टिपिकल वास आहे. वास नाही म्हणणार मी, सुवास म्हणेन. Fragrance, तो fragrance. येऊ दे. सुवास, सुगंध आहे स्वर्गाचा एक टिपिकल, तो तुझ्यावर आला पाहिजे लोकांना. The same God who walked with Moses, David, Daniel, Elijah. तोच देव जो दानियल बरोबर, एलिया बरोबर, अलिशा बरोबर, मोशे सोबत चालला, He wants to walk with you. त्याला तुझ्या सोबत चालायचंय. He wants to walk with you. त्याला तुझ्या सोबत चालायचंय. And He has not left you. त्याने तुला सोडलेलं नाहीये. Maybe you just stop looking onto Him. कदाचित तू थोडस त्याच्याकडे बघणं बंद केलं असशील. So reconnect to Him once again. परत संपर्क लाव, Amen. परत संपर्क लाव. Maybe tonight. आज रात्री लाव. Maybe tomorrow वाय morning. वेट, आज रात्री लाव, नाही तर उद्या सकाळी लाव. डोंट डिले. Lord, शुभस्य शीघ्रम म्हणायचं, प्रभू if you're not going with me, तू जर माझ्या सोबत जात नाहीस, I'm not going. मी जाणार नाही. प्रश्न येत नाही. Yes, there is a price to pay for His presence. आणि त्याचा सहवास मिळवायला किंमत पण मोजावी लागते बरं का. But it's more worth than money and time पण and ठीक आहे anything ना, else. आपला पैसा किंवा वेळ किंवा जी काही किंमत आपण मोजतो त्याच्याहूनही मोलवान आहे त्याचा सहवास. It is stronger than any fame. कुठल्याही that we go प्रसिद्धीपेक्षा after. मोलवान आहे त्याचा सहवास. It's greater than any success that you have. कुठल्याही यशापेक्षा मोठा त्याचा सहवास आहे. Amen. प्राइस इज नॉट ग्रेटर दॅन द ग्रेस ही गिव्स. सिनियर केनेथ यांच्या पत्नींनी लिहिलेलं एक पुस्तक आहे. Price is not greater than द the ग्रेस grace. ही गिव्स. जी कृपा तो देतो त्याच्यावर मोठी तर किंमत मी मोजत नाहीये ना. And you can go anywhere when God's presence goes with you. आणि देवाचा सहवास तुझ्या सोबतचा असेल ना, तू कुठेही जाऊ शकतोस. Anywhere. कुठेही जाऊ शकतोस. कुठेही. No place is a dread. एक जागा म्हणून तुझ्यासाठी भीतीदायक का दहशत देणारी नाही, Amen. कारण देव सोबत आहे. But you can stay in a palace पण महालात राहशील तू, surrounded by security people अवतीभोवती सिक्युरिटी गार्ड असतील, and still be in danger तरी तू धोक्यात येशील if His presence is absent. जर त्याचा सहवास नसेल तर. And I'm telling you, a sleep without His presence is a risky factor. आणि त्याच्या सहवासाशिवायची झोप डेंजरस आहे बरं का. त्याच्या सहवासाशिवायची झोप धोकादायक आहे. Because when a man sleeps, he has no strength. कारण माणूस जेव्हा झोपतो ना, त्याच्यात ताकद नसते. He depends on God. तो देवावर अवलंबून असतो. वो सोया हुआ है, तो I mean, उसके anything बगैर can सोना, happen because he cannot waken up कारण तो नाही जागा होणार. unless God wakens him up. देवाने त्याला जागा केल्याशिवाय आता तो जागा होणार नाही. का?
कारण तो झोपलाय. तर देवाशिवाय झोपणं धोकादायक आहे. David said, God wakens me up. दावीद म्हणतो, देव मला जाग करतो. Amen. उठ. A day without his presence, actually, even a day is a disaster. त्याच्या सहवासाशिवायचा एक दिवस सुद्धा नाश आणि दुर्घटना. ऍक्च्युली Some people have no joy. काही लोकांमध्ये आनंदच नाही. Why? का? No presence. देवाचा सहवास नाही. कभी भी देखो 12 ही बजेंगे. David says, दावीद म्हणतो, in your presence there is fullness of joy. त्याच्या सहवासात आनंदाची परिपूर्णता आहे असं दावीदाने लिहिलंय ना. मग काय झालं या सगळ्या वचनांचं? That means outside his presence is fear, म्हणजे त्याच्या सहवासाच्या बाहेर भीती आहे, sadness, दुःख आहे, sorrow, उदास, frustration, depression. वैताग, कंटाळलेले, नैराश्य आहे. So this year, या वर्षी your target should not be success. तुझं ध्येय यश बनवू नको. Chase his presence. त्याच्या सहवासा मागे लाग की मला देव पाहिजे, मला देव हवाय. Amen. आमेन. Chase his presence. त्याच्या सहवासा मागे लाग. Praise God. देवाला धन्यवाद. Every morning I chase his presence. रोज त्याच्या सहवासा मागे मी लागतो. I love to be in his presence. मला तर देवाच्या सहवासात राहायला आवडतं. आय लव्ह इट. So let your resolution be simple this year. तर नवीन वर्षाचे नवीन निर्णय तुम्ही म्हणता ना, ते यावर्षी साधे ठेवा. New year, new me with the presence of God. नवीन वर्षी नवीन मी देवाचा सहवास घेऊन. नवीन वर्षी नवीन मी देवाचा सहवास घेऊन. नाही पण ह्यांचं ते बघून घेतील. नवीन वर्षी नवीन मी देवाचा सहवास घेऊन. We three and no more. बस. मी अँड गॉड नो मोर असं म्हटलं तर चालेल. Amen. And when his presence goes with you, आणि त्याचा सहवास तुमच्या सोबत गेला ना, victory becomes normal. विजय एक नॉर्मल फीचर असतं. मग Amen. की डोस्यासोबत सांबार चटणी येतेच, वो नॉर्मल आहे, बोलना नाही पडता. तसं हे नॉर्मल होऊन जातं की देव साथ में है, विजयी विजय आहे. Amen. तुम्ही भुकेले आहात म्हणून तर आलाय. आपण रात्री 1-1:30 वेगळे झालो आणि चर्च भरले बाहेर पर्यंत. I know. 12 तासात परत चर्च भरलेलं आहे. I didn't expect because I was going to send somebody here to हो, preach. मी अपेक्षा नव्हती ठेवली एवढी माणसं येतील माझ्या. हो का? माझ्या डोक्यात चाललं होतं की आणि कोणाला तरी पाठवावं. His presence will silence all your enemies. त्याचा सहवास तुझ्या सगळ्या शत्रूंना शांत करेल. ते शत्रू शिकलेले असो, शिकलेले नसो, कोणी असो. Amen. आमेन. Praise God. आमेन. It will make this year unstoppable. हे I'm वर्ष telling असं न थांबवणारं वर्ष होईल. you. His presence came in Abraham's tent. They were blessed with a child. त्याचा सहवास अब्रामाच्या तंबूत आला तर त्यांना संतानाचा आशीर्वाद मिळाला. When his presence is there, fear has no place. त्याचा सहवास आला की भीतीला जागाच उरत नाही ना. मग तंबू असो, फ्लॅट किंवा बंगला, Where God stays, जिथं देव राहतो, the favor increases. अनुग्रह वाढतो. हालेलुया, His हालेलुया. favor increases. अनुग्रह वाढतो. His presence beats all kinds of pressure. त्याचा सहवास सगळ्या पद्धतीच्या प्रेशरवर मात करतो. Amen. दबाव काढून लावतो. Praise God. देवाला धन्यवाद. I've seen it. मी पाहिलंय हे. Many of the troubles that could have troubled my heart अनेक सारे is त्रास, gone because of his presence. अनेक सारे त्रास जे ऍक्च्युली मला त्रास देऊ शकले असते, ते मला त्रास देऊ शकले नाहीत कारण त्याच्या सहवासात ते विरघळले. नहीं तो ऐसा कुछ तकलीफ और किसी को आए तो बंदा तो जाएगा ही. Amen. I'm telling you, even a crown without a communication is failure. संवादाशिवायचा मुकुट पण अपयश आहे. त्याच्याशी पहिले बोला, मग त्याने दिलेले मुकुट घाला. And we have examples like Saul. आणि उदाहरण आहे ना आपल्याकडे शौलासारखं. It is empty. रिकाम असतं ते. A crown without God's presence is empty. देवाशिवायचा मुकुट रिकाम आहे. And success also without his spirit, त्याच्या आत्म्याशिवायचं यश it is complete stress. दडपण आहे. टेन्शन सारखं टेन्शन. It's not just luxury. फक्त सौख्य नाही रे. It's my lifeline. माझी लाईफ लाईन आहे ती. God's presence is a lifeline. देवाचा सहवास माझ्या जीवनाची दोरी आहे. Amen. आमेन. It's a lifeline, लाईफ लाईन आहे ती. not an accessory. एक अजून एक काहीतरी घालायला दिलेली ऍक्सेसरी किंवा दागिना नाहीये. No, it's like oxygen. ऑक्सिजन आहे तो माझा. तो बंद झाला तर मी मरीन. Amen. Just like a man cannot breathe without air. जसं माणसाला हवेशिवाय श्वास घेता येत नाही. Actually, we believers cannot live without his presence. खरं म्हटलं तर आपण बिलीवर लोक देवाच्या सहवासाशिवाय जगूच शकत नाही. Like Actually. Bible says, like a dead man walking. जसं बायबल म्हणतं की मेलेला माणूस चालतोय, Amen. तसं होतं मग ते. देवाशिवाय आपण ऍक्च्युली जगू नाही शकत.
And you cannot even stream your life without getting connected to God. आणि देवाशी संपर्क साधल्याशिवाय तुला तुझ्या जीवनाला नीट करता पण येणार नाही. No. नाहीच होणारच नाहीये ते. आयुष्य नीट करायचं असेल तर देवाच्या सहवासात राहा, तो तेरी लाईफ बनेगी, कुछ ठीक ठाक होगा. Moses was surrounded by all rebellious people. मोशेच्या अवतीभोवती किती सगळे बंडखोर लोक होते. Fear had gripped his heart. भीती आली त्याच्या हृदयात. But he stood on God's promise. पण तो देवाच्या वचनांवर उभा राहिला ठाम. God said, I will not leave की you. देव मला म्हणालाय मी तुला सोडणार नाही. Because he was surrounded by angry people. त्याच्या अवतीभोवती सगळे रागवलेले चिडलेले लोक होते. But he was shielded by God's divine presence. पण मोशेच्या अवतीभोवती देवाच्या दैवी सहवासाची ढाल होती म्हणून तो सुखरूप राहिला. The closer you stay to the fire, जेवढं तुम्ही आगीच्या जवळ राहाल the warmer you will always become. तेवढी ऊब मिळते ना. आगीच्या जवळ राहिलो, शेकोटी जवळ राहिलो तर ऊब येते ना. The farther you go away, पण तिथून जेवढे लांब जाल the colder you will become. तेवढी थंडी वाजणार आणि तुम्ही थंडगार पडणार. God is fire. देवा आग आहे, त्याच्या जास्त जवळ राहा. Amen. आमेन. See, Jonah did not run into a storm पहा, योना वादळात धावला नाही because God hated him. देवाने त्याचा तिरस्कार केला म्हणून नाही. No, he ran because he was running from the presence of God. तो का पळून गेला? त्याला देवाचा सहवास नको होता. तो देवाच्या सहवासापासून पळून जात होता. Because obedience is the requirement of God's presence. आज्ञापालन देवाच्या सहवासाची रिक्वायरमेंट आहे. मग त्याला माहिती आहे देवाच्या सहवासात आलो की देव म्हणेल असं कर तसं कर आणि करावंच लागेल. Cain went away from the presence of God काईन देवाच्या सहवासातनं निघून गेला because he was not obedient. कारण आज्ञापालनात राहिला नाही. God said sin is crouching at your door. देव म्हणाला पाप तुझ्या दाराशी आहे बेटा. Do what you have to do. पाप तुझ्या दाराशी आहे, करून टाक तुला जे करायचं ते. He was supposed to repent, पश्चाताप करायचा होता ऍक्च्युली त्यांनी, but he didn't. नाही केला. He became a fugitive. मग झाला ना भटकंती. God said, देव म्हणाला Cain, काय ना, since you are away from my presence, माझ्या सहवासापासून तू लांब गेल्यामुळे wherever you dig, जिथे कुठे तू जाशील, wherever you dig, खणशील, the earth will not give its produce. पृथ्वी उत्पन्न देणार नाही. For others it will, इतरांना मिळेल, तुला नाही. but not for you. तुला नाही. And that's why he turned into a builder. म्हणून मग तो बिल्डर झाला. That's why Cain became a builder. काईन बिल्डर झाला म्हणून. Because he बांधणारा. could not, those times they were all farmers. त्या काळात ते सगळे शेतकरी होते. He was the first person to become a builder. काईन पहिला असा निघाला जो बिल्डर झाला, नाही तर सगळे शेतकरी होते त्या काळात. But he was not prospering in that business. पण त्या व्यवसायातही तो काही समृद्ध झाला नाही. Why? का? He didn't want God's presence. देवाचा सहवास त्याला नको होता. मग देवाचा सहवास जो नाकारतो त्याला यश कुठून यायचं? ते सफळ कसं व्हायचं? He did not lose his God's presence by accident. देवाचा सहवास काय अपघाताने गमावला नाही त्याने, स्वतःहून चुका केल्या. No, it says in Genesis 4:16, उत्पत्ती 4:16 he went out from the presence of the Lord. देवाचा सहवास सोडून निघून गेला. तो चक्क देवाचा सहवास सोडून निघून गेला. हाऊ इन्सल्टिंग दॅट कॅन बी. He became gifted but restless देणगीदार होता पण अशांत झाला. because he built big cities. मोठी मोठी नगरं बांधली त्यांनी. जे मी म्हटलं ना, तो बिल्डर आणि बांधणारा झाला. Talented but troubled heart. इतका कलागुणी पण हृदय नुसतं त्रासात. He said, God, wherever I go, people will kill me. आणि तो म्हणाला, देवप्पा मी जिथे जाईन तिथे लोक मला मारतील. God, out of his mercy, said, I will put a stamp on your forehead. देव त्याच्या दयेनं म्हटला, तुझ्या कपाळावरती मी एक स्टॅम्प मारीन. Successful but empty. यशस्वी पण रिकामा. Built a city नगरं बांधली but built in exile. पण असं भटकंतीवरती जाऊन. Amen. आमेन. Became a success but without security. यशस्वी झाला खरा पण देवातलं खरं संरक्षण नव्हतंच त्याच्याकडे. He didn't die immediately, लगेच नाही मेला तो, but he was dying every day. रोज तीळ तीळ मेला. Every day he was dying. लगेच मरणं वेगळं असतं बेटा आणि रोज तिळतिळ मरणं वेगळं असतं. Because कशाला? when you walk out of his presence, you start living on empty life. कारण त्याच्या सहवासातनं आपण बाहेर निघालो की जीवन रिकामं होतं आणि मग तिळतिळ मरण येतं. कशाला असं करायचं? You know our first parents, Adam and Eve, आपले प्रथम पालक आदाम हव्वा माहित आहेत ना they तुम्हाला? hid from God's presence देवाच्या सहवासापासून लपले and lost the garden. आणि त्यांची बाग गेली, मिळालेली बाग गेली. Say, what about Judas? यहूदा He walked out of the presence of Jesus येशूंच्या सहवासातनं निघून गेला, and walked straight into destruction. सरळ नाशात गेला, Committed suicide. आत्महत्या केली त्यांनी. He didn't want the presence of Jesus. त्याला येशूंचा सहवास नको होता. मोटिव्स वर रॉंग.
हेतू चुकीचे होते. And every time man walks away from God's presence, आणि दरवेळेला माणूस जेव्हा देवाच्या सहवासातनं निघून जातो, surely problems move in closer. नक्की त्याच्या जवळ त्रास येणारच. 100%. 100% मी लिहून देईन. 100% लिहून देईन. Stubbornness, rebellion. जिद्दीपणा, बंडखोरपणा, हट्टीपणा, ऐकायचंच नाही, स्वतःचीच मनमर्जी, It will draw more troubles to you closer. खूप त्रास तुझ्या जवळ येतील असं वागल्यावर. Every time man runs away from God, ज्या दरवेळेला मनुष्य देवापासून पळून जातो, trouble has got free reign to run after him. त्रासाला एक मोकळीकता मिळते तुझ्या मागे यायला. Amen. आमेन. But see Moses, पण मोशे he was with God for 40 days. मोशे 40 दिवस देवासोबत होता. His face was shining. त्याचा चेहरा इतका चमकायला लागला, Face was shining. असा चमकायला लागला The त्याचा people चेहरा. said, put a cloth on your face. लोक म्हणाले काहीतरी पडदा घाल बाबा तुझ्या I चेहऱ्यावर, mean, we can't see you. नाही बघायला जमते आम्हाला तुझ्याकडे. The light is like halogen light on तो our face. प्रकाश हॅलोजनच्या प्रकाशासारखा तुझ्या चेहऱ्यावरती आहे. Amen. तू झाक बाबा. And so he had to cover his face त्याला when he was talking. झाकावा लागला चेहरा त्याला लोकांशी बोलताना. And when he was alone, he used to remove the veil like a And when woman तो- wearing that parda. एकटा असताना तो पडदा काढून टाकायचा. बाई पडदा घालतात तसं, बायका घालतात ना कधी कधी, या घुंगड ओढते ना. 40 days. 40 दिवस. Amen. आमेन. When you carry God's presence, देवाचा सहवास जेव्हा तुझ्या जवळ असेल ना, demons cannot handle you. दुरात्मे नाही तुला हाताळू शकत. मग Many years back, अनेक वर्षांपूर्वी I still remember, मला आठवतं, I had spent a long time in prayer, खूप वेळ मी प्रार्थनेत होतो. and it was about 3 o'clock or 4 o'clock. 3-4 वाजले असतील. I was walking on the road. I don't know where I was going. रस्त्यावर मी चालत होतो, माहित नाही कुठे चालत होतो. One lady who was with us in the church, एक बहीण आमच्या सोबत जी चर्च मध्ये होती, she was coming from work, त्या काळी ती कामाहून परत येत होती. and she was hiding her face. तिने तिचा चेहरा लपवला. I said, what happened? तर मी विचारलं काय झालं. She said, म्हणाली, your face is looking like an angel. तुमचा चेहरा देवदूतासारखा दिसतोय, Your face is shining, तुमचा चेहरा चमकतोय, and I'm ashamed to show my face to you. मला लाज वाटते माझं तोंड तुम्हाला दाखवायला. Maybe she was talking about makeup or what, I don't know. मला माहित नाही ती कशाविषयी बोलत होती. About her makeup or whatever, I तिच्या don't know. मेकअप विषयी बोलत होती का मला माहित But नाही. about me, माझ्याविषयी मात्र she said, your face is like an angel ती now. म्हणाली देवदूतासारखा तुमचा चेहरा दिसतोय. I didn't know it. मला माहितीच नाही. When you sit in the presence of God, देवाच्या सहवास जेव्हा आपण बसतो ना, your countenance changes. देवाच्या सहवासात बसलो की चेहरे बदलता. वो सारा फेशियल उधर से ही होके आता है. Amen. एशियन योगा वो भी उधर से ही होके आता है. Because fear can paralyze you. का भीती तुला लखवा मारेल, Darkness can dominate you. अंधार तुझ्यावर वर्चस्व गाजवेल. Sometimes you feel heavy. कधी कधी तुला जड वाटतं. What is it? काय आहे ते? Darkness. अंधार येतो. A spiritual darkness can be आध्यात्मिक felt. अंधार, जड जड वाटतं. जड आज कुठं हेवी लग रहा. Bible says, बायबल म्हणतं when God sent darkness देवाने जेव्हा अंधार पाठवला, as one of the plagues, एक पीडा म्हणून अंधार जेव्हा पाठवला, Bible says darkness that could be felt. बायबल म्हणतं असा निबिड अंधकार पाठवला की जो लोकांना जाणवायला लागला. You can feel that darkness. जाणवतो मग तो अंधार जाणवतो देवाकडनं आलेला निबिड But when अंधकार. God's presence comes, आणि जर देवाचा सहवास आला, the darkness flees. अंधार जातो. I know many years back, मला आठवतं अनेक वर्षांपूर्वी a person came to the Lord, एक व्यक्ती प्रभूकडे आला. but he was a diviner, a पण- witchcraft fellow. कोणीतरी तो असं मंत्र वगैरे करणारा, चेटूक करणारा. And he said, I used to meet the demons. आणि तो म्हणाला मी दुरात्म्यांना भेटायचो. And once I went to meet Satan. म्हणे एकदा मी सैतानाला भेटायला गेलो. It was a dark cave, आणि अशी काळी कुट्ट गुहा होती. and the closer I was going, जेवढं मी जवळ गेलो the heavier I was feeling. तेवढं मला जड जड वाटायला लागलं म्हणतो. And fear gripped me, आणि म्हणे भीती आली माझ्यात, peace left me, शांती गेली. and it was as though I would get a heart attack. आणि असं वाटायला लागलं मला आता हार्ट अटॅक येतो बहुतेक. The closer I was going to him. जेवढं मी सैतानाच्या जवळ गेलो तेवढं. But he said, after I came out तो म्हणतो जेव्हा मी बाहेर आलो and तिथून came to Jesus, येशूंकडे आलो, now I feel I can breathe now. आता मला असं वाटतं की मला श्वास घेता येतोय. That means you are standing before the devil itself gives you shivers. म्हणजे सैतानासमोर तू उभा जरी राहिला ना, तुझा असा थरकाप होतो बेटा, थरकाप. Amen. आमेन. And that's why the devil can see your glow and knows that you have been with God. म्हणून सैतानाला तुझी चमक दिसते आणि त्याला कळतं हे प्रभू के पास रह के आए हुए लोग है. जसं प्रेषितांना बघून ते म्हटले होते ना प्रेषितांच्या कृत्यात. Amen. आमेन.
The presence of God will do for you what power, money, success, name, fame can never do. देवाचा सहवास तुझ्यासाठी असं सगळं करून देईल जे सामर्थ्य, पैसा, नावलौकिक, प्रसिद्धी कशातूनही मिळणार नाही. It will take you where skill cannot send you. जिथे तुझ्या कला तुला पाठवू नाही शकत, It will keep तिथे you where देवाचा people, सहवास नाही. it will keep you where people cannot even sustain you. आणि जिथं लोकांना तुला पाठिंबाही देता येणार नाहीये, तिथेही देव तुला पाठिंबा देऊन उभं करेल. Adam lost the presence of God. आदामाकडनं देवाचा सहवास गेला, Cain lost the presence of God. कायनाकडून देवाचा सहवास गेला, But Moses gained the presence of God. मोशेने देवाचा सहवास मिळवला. Amen. त्यांनी गमवला, मोशेने मिळवला. Jonah lost peace. योनाची शांती गेली. The moment he went away from the presence of God. ज्या क्षणाला देवाच्या सहवासातनं तो लांब गेला, शांती गेली. But suddenly you read, Daniel gained that power पण back. अचानक आपण वाचतो, दानियेलला ते सामर्थ्य परत मिळालं. Say, Cain built a city कायनाने नगर बांधलं, without the presence of God. देवाच्या सहवासाशिवाय नगर बांधलं. But my David built an altar. माझ्या दाविदाने त्याचा सहवास घेऊन वेदी बांधली, He built the temple of God. मंदिरच बांधलं देवाचं दाविदाने. Cain wanted favor without fellowship. कायनाला अनुग्रह हवा होता, सहभागिता नको होती. But David wanted presence above his position. दाविदाला त्याचा सहवास हवा होता, पद नको होती. तेव्हा सहवास घडावा, I want the नको presence of सट्ट. God. मला देवाचा सहवास पाहिजे. That's why he said, don't take away the presence from me. म्हणून तो म्हणाला, तुझा सहवास माझ्यापासून काढू नको. The day you do that, I'll be dead. Today people don't know whether the presence is there or not, whether devil's presence is there, man's presence is there, whose presence they आज don't know. बिलीवर लोकांना काही कळत नाही त्यांच्या सोबत कुणाचा सहवास आहे, माणसांचा आहे, सैतानाचा आहे का कोणाचा आहे. The Holy Spirit can walk in and walk out also, they will not know the difference. पवित्र आत्मा आत येतो बाहेर जातो तरी काहींना कळत नाही की काय चाललंय, फरक Amen. समजत नाही त्यांना. We need to know the difference. असं नाही, फरक कळला पाहिजे. The moment you lose peace, you should know the presence is gone. तुझ्यातली शांती गेली ना, तक्षणी समजून घ्यायचं देवाचा सहवास गेलाय. The moment you sense that joy is gone, presence is gone. आनंद गेला ना, समजून घ्यायचं त्याचा सहवास गेलाय. The moment there is restless in the home, you should know the presence is gone. घरात अस्वस्थता आली ना बेटा, समजून घ्यायचं त्याचा सहवास गेलाय, कुठेतरी देव नाराज आहे. See, David had seen all that. दाविदांनी हे सगळं पाहिलं होतं. What happens when men lose God's presence? माणसांनी देवाचा सहवास गमावलं की काय होतं. He knows they lose their peace, joy and purpose. दाविदाला सगळं माहिती होतं, मग त्यांच्यातला आनंद, शांती, संकल्प सगळं जातं. Right before him, Saul was the witness. त्याच्या नजरेसमोर शौलाची घटना घडली सगळी. He saw what happened to Saul त्यांनी पाहिलं शौलाच्या जीवनात काय काय झालं. when he went away from the presence जेव्हा of शौल God. देवाचा सहवास सोडून निघून गेला, दाविदाने बघितलंय We are children of God. आपण देवाची मुलं आहोत. Let us never walk away from the presence of God. कधी देवाचा सहवास सोडून पळू नका जाऊ. It's the difference between Cain the wanderer and David the worshipper. काईन भटका, दावीद आराधक, असा हा फरक आहे. देवाच्या सहवासात सकट दावीद आराधक, देवाच्या सहवासाशिवाय काईन भटका. Say, one lost the way, एकाचा मार्गच चुकला, the other found his wings. दुसऱ्याला पंख लागले आणि उडायला लागला. Amen. आमेन. The presence of God is not just for Sundays. देवाचा सहवास तुम्हाला माहितीये फक्त रविवारी 2 तास नसतो, 10 ते 1. It is for every step तो of our walk. प्रत्येक पावलाला लागतो. Every step. आयुष्याच्या प्रत्येक पावलाला लागतो. रविवारच्या 3 तासांवर अवलंबून राहू नका फक्त. It's very important when life shouts out louder. It's very important you have the presence of God. आयुष्य जोर जोरात आरडाओरडा करायला लागलं ना, त्याला देवाचा सहवास तुझ्यावर असणं फार महत्वाचं आहे. His presence keeps you grounded when success tempts your heart. त्याचा सहवास तुला मुळावलेलं ठेवतो. जेव्हा यश डोक्यात जायला बघतं ना, तेव्हा त्याचा सहवास मुळावलेला ठेवतो, जमिनीवर पाय ठेवतो, दिमाग में घुसने नहीं देता. It keeps your family safe. परिवार सुरक्षित ठेवतो. Even when the world around feels dangerous. आणि सभोवतालच्या जगाला जरी अगदी धोकादायक वाटत असलं तरी सुद्धा No plague shall come near your dwelling. What एकही is it? पीडा तुझ्या घराजवळ येणार नाही. याचा अर्थ काय? उगीच The पानं lamb was भरायला. there in that house. त्या घरामध्ये कोकरू होतं. The blood was there in the house. कोकऱ्याचं रक्त त्या घरावर काय पानं भरायला The लिहिलंय. angel of death passed over ते मरणाचा दूत त्यांच्या घराबाहेरून गेला. because of the presence of the lamb. ते कोकरू त्यांच्या घरात असल्यामुळे that blood was there outside. Devil cannot enter that house. When you live in his presence, your house becomes holy ground. अरे त्याच्या सहवासात तुम्ही राहिला की तुमचं घरच पवित्र भूमी बनते. Your job also becomes a mission field. तुझी नोकरी आणि ऑफिस सुद्धा कामगिरीची जमीन बनते. My job had become a mission field for me. एकेकाळी मी कंपनीत कामाला होतो ना, माझी नोकरी पण त्याचं काम करायची जमीन झाली. Amen. आमेन. Even your car becomes a missionary journey. मग तुझी कार, तुझी गाडी सुद्धा मिशनरी काम करायला लागते.
Yes. हाँ कि जो मिलता है रास्ते में बेटा लेके चल दापोड़ी. Your life itself becomes a sermon. जीवन उपदेश बनता, जीवन बोलना नहीं पड़ता है, देखकर ही लोग सीख जाते हैं कि इन्होंने कैसे किया है वैसा हम करेंगे. Say, it's not the presence of God means it's a place only, it's a person. देवाचा सहवास म्हणजे फक्त ती जागा नाही रे, तिथली माणसं सुद्धा, तिथला कोण माणूस आहे तो सुद्धा. You तो can, जबाबदार असतो देवाचा तो सहवास खाली उतरवायला. you can lose things. तुम्ही गोष्टी गमावू शकता You can recover things. आणि रिकवर पण करू But शकता, if you- केलेलं परतही आणू शकता. But if you lose His presence, पण त्याचा सहवासच जर गमावला you have lost everything. तर सगळंच गेलं रे तुझं. तू येशूंनाच गमावलं तर तुझं तर सगळंच गेलं. Judas committed suicide. यहूदाने मग आत्महत्या केली. अरे येशूंना काय I गमावलं? mean, he was not living in debts. तो काय कर्जबाजारी नव्हता आत्महत्या करायला. His wife did not run away. त्याची बायको काय सोडून पळून नव्हती गेली त्यांनी आत्महत्या करायला. Everything was fine with him. फॅमिली ठीक था, सब कुछ ठीक था, Isn't it? है ना. फिर He had क्यों? money because he used to, you know what he used to do with पैसाही the money. होता यहूदाकडे, तुम्हाला माहितीये तो पैशाचं काय करायचा, बटवा घेऊन फिरायचा. Yet, तरी he committed suicide. आत्महत्या केली. का केली? पैसे होते, फॅमिली होती, सब ठीक था, फिर मरा क्यों? Presence of God. देवाचा सहवास नव्हता. Absence of God's presence. देवाच्या सहवासाची गैरहजेरी. When you leave God's presence, you enter your own prison. देवाचा सहवास तू सोडला ना, तू तुझ्या स्वतःच्या तुरुंगात जाणार आहेस. And then you see people talking on themselves. आणि मग तुम्हाला लोक त्यांच्याविषयी न बोलताना दिसतात, Only talking to themselves. स्वतःशीच बोलताना दिसतात. They are in a prison. ते तुरुंगात आहेत. Some cannot leave their homes. काहींना आपली घरं नाही सोडता येत, They cannot walk out. काहींना बाहेरच जाता येत नाही, They cannot live a normal life. काहींना नॉर्मल जीवनच जगता येत. Always in pressure. नेहमी दबाव, You नेहमी talk प्रेशर, to them, नेहमी. their body is here, their soul is somewhere कधी else. त्यांच्याशी बोला कळून येतं ह्याचं शरीर इथे आहे आणि मन कुठेतरी And भटकतंय. sometimes I do like that. Come on कधी कधी here. मग मी असं करतो, ओ है ना. Yes. Well, I'm talking with some people, their body is there, the soul is somewhere else. काही लोकांशी मी बोलताना त्यांचं शरीर तिथे असतं माझ्या समोर, त्यांचं मन कुठेतरी And so I do भटकत. like that. Here. मी म्हणतो है ना, सब लेके आया ना, दिमाग, मन, आत्मा, जीव के खाली बॉडी आई. Amen. आमेन. बाप रे, इनके साथ रह के हम लोग बदल गए. Live close to the fire. Live close to the आगीच्या glory of जवळ God. जगा, देवाच्या जवळ जगा, देवाच्या गौरवाच्या जवळ या. Your peace will be protected. शांती सुरक्षित राहील, Your joy will be restored. आनंद तुला परत मिळेल, Your home will be holy ground. घर तुझं पवित्र भूमी Your होईल, work will be blessed. काम तुझं आशीर्वादित Your होईल, steps will be ordered by the तुझी Lord. पावलं देव चालवेल, Your mind will be sound. मन Your future shall be सौम्य, secure. भविष्य सिक्योर. You will not live empty. रिकामा जगणारच नाहीस तू. Amen. आमेन. Some people say you need to meditate, काही लोक म्हणतात नाही रोज ध्यान धरायचं, मनन sitting मनन. on lotus position, असं तुम्ही मांडी घाला आणि मनन करा. कशावर? and forget everything. आणि सगळं विसरा म्हणे. अरे रिकामं Meditation डोकं. means forget everything. मनन आणि ध्यान धरणं म्हणजे If सगळं you विसरायचं. forget everything, that is devil's mind. सगळं विसरला म्हणजे रिकामं डोकं सैतानाचा कारखाना म्हणतात. You have to fill yourself with the word of God. स्वतःला देवाच्या शब्दांनी भरा. हे काय रिकामं ठेवताय? Amen. Praise God. Amen. His presence is your only connection to कारण heaven. त्याचा सहवास स्वर्गात जायची तुझी एकच शिडी आहे, His एकच presence संपर्क is आहे. your only connection to the miracles of God. त्याचा सहवास देवाच्या चमत्कारांसाठी लागलेला एकच संपर्क आहे. His presence is the only connection to the promises of God. त्याचा सहवास देवाच्या अभिवचनांकडे तुला नेणाऱ्या मेल आयडी आहे. उस पे ही मेल डालना पडेगा. He is the only bridge that takes you over to heavenly resources. तो एकच पूल आहे ज्यातनं तुला स्वर्गीय पुरवठ्याकडे वाटचाल करता येईल. Heaven will never be depleted. स्वर्गात कधी कमतरता पडणार नाही. Earth will be depleted. पृथ्वीवरती रोज काहीतरी कमी पडणार, But heaven will never be depleted. स्वर्गात काही कमी पडत नाही. His presence is your power. त्याचा सहवास तुझं सामर्थ्य बनणार. वहां भूक नहीं, अकाल नहीं. Amen. आमेन. स्वर्ग आहे अशी सुंदर जगा. So stay close to the flame. तर त्या आगीच्या जवळ राहा, Stay close to God. देवाच्या जवळ राहा, Stay close to the church. चर्चच्या जवळ राहा, Stay close to God's people. देवाचे जे लोक आहेत खरे खुरे त्यांच्या जवळ राहा. Amen. Amen. Stay close to the word. शब्दाच्या जवळ राहा, Stay close to prayer. प्रार्थनेच्या जवळ राहा. रविवारी आहेच, मी तर आज संधी मिळाली की बोलूनच टाकते सध्याला. 4 to 6 4 to 6 सबके दिमाग में रात को भी आएगा 4 to 6 4 to 6. Have you seen पाहिलंय? those who carry the presence of God, even their praises are louder? जे लोक देवाचा सहवास घेऊन फिरतात ना, त्यांची स्तुती पण जोरात असते. जसे घसे बसले बसले तरी ओरडतात, कोणाच्या कानाला किती त्रास हो. Those who have the presence of God, they don't have fear. देवाचा सहवास ज्यांच्याकडे असतो त्यांना भीतीच वाटत नाही. Say, भय काय तया
येशू ज्याचा रे. Presence turns weakness into worship. आणि त्याचा सहवास अशक्तपणाला आराधनेत बदलतो. बेटा कभी करके तो देख तू करके तो देख. His presence will keep my soul alive. त्याचा सहवास माझा जीव जिवंत ठेवे. Say, His presence will keep my soul alive. म्हणा त्याचा सहवास माझा जीव जिवंत ठेवेल. His presence will keep my soul alive in 2026. त्याचा सहवास माझा जीव 2026 मध्ये जिवंत ठेवेल. Stay near the fire and your future will never freeze. आगीच्या जवळ राहा, तुझं भविष्य कधी थिजणार नाही. आगीच्या जवळ राहा. आग. I'm telling you, it's better to live in the desert like John the Baptist मी तर and म्हणतो ना, have the presence of God than live in a palace without the presence of God. बाप्तिस्मा देणाऱ्या योहानासारखं वाळवंटात राहा देवाचा सहवास घेऊन. पण देवाशिवाय महाल नको. नाही चाहिए. नको मतलब नकोई. Forget chasing platforms. Chase after the presence हे of God. मंचपिंच्या ह्याच्या मागे नका लागू. Your platform will be given on a golden platter. देवाच्या सहवासाच्या मागे लागा. मंच तुला सोन्याच्या ताटात देईल देव. नाही मला स्टेजवरतीच कामं करायला आवडतात, मिळणारच नाहीत. Presence will bring such peace where even logic will fail. सहवास एवढी शांती देईल ना जिथे लॉजिक नहीं काम करत. मेरा दिमाग नहीं चल रहा. क्यों? उधर प्रभु है इसलिए दिमाग नहीं चल रहा. When you stay close to the fire, you will never think of coldness. आगीच्या जवळ राहिलो ना किंवा असं थंडगार पडायचा प्रश्नच येत नाही. You don't know what is coldness आपल्याला कळतच नाही थंडी कशाला म्हणतात किंवा because गार you are पडणं. staying so close to the fire. तू आगीच्या एवढ्या जवळ राहतो की तुला गार पडणं माहितीच नाहीये. Amen. आमेन. The presence of God is not goosebumps. देवाचा सहवास म्हणजे माझ्या अंगाला शहारे आले माहितीये. ते No. नव्हे, ते नव्हे. A calm knowledge एक शांत ज्ञान. that God is with me. देव माझ्या सोबत है. कुछ भी हो गया तो कुछ नहीं होता. Nothing प्रभु will मेरे fail साथ. me. अपयश नाही येणार. It's not just a feeling, it's a force. नुसतं असं फिलिंग आणि भावना नाही, एक शक्ती आहे. It's a force that carries you through all the chaos. एक शक्ती तुला सगळ्या गोंगाटातनं पार नेते. टेक मी पास द आउटर कोर्ट इनटू द होली प्लेस. Everybody who walked with God triumphed in their life. जे सगळे देवासोबत चालले ना जीवनात विजय झाले. David did not lose one single battle दाविदानी एक युद्ध कधी हरलं because नाही. of the presence of God. देवाचा सहवास. Enoch walked with God and God took him. हनोक देवासोबत चालला, देव घेऊनच गेला त्याला. Amen. देव त्याला घेऊन गेला. He took him. He said, "This fellow loves my presence." देव म्हणाला याला माझा सहवास इतका आवडतो, मीच घेऊन जातो याला. Amen. म्हणजे ते मरणं, मग त्याच्या फॅमिलीनी पूर्ण, मग त्याची ती मयत नको, मीच नेतो. I once met a man. एकदा मी एका माणसाला भेटलो. He said, "I feel far away from God." मला म्हणाला मला ना देवापासून फार लांब गेल्यासारखं वाटतं. I said, "Then guess who moved closer?" मग मी त्याला म्हटलो कोण तुझ्या एवढं जास्त जवळ आलं असेल, तूच विचार करून सांग. कोण तुझ्या एवढं जवळ आलंय तूच विचार करून सांग की तू म्हणतो मला देव लांब गेल्यासारखा वाटतोय. फिर तेरे नजदीक इतना कौन आया है? तू एकदम हुशार बंदा है, सोच के बोल. And many times अनेक वेळेला we feel that God has moved. God has not. God is in the same place. We have आपल्याला moved. वाटतं देव गेला. देव कुठं नाही गेला. आपण गेलो. आपण सारखे हलतो, कभी इधर फिर उधर, फिर एक जगह बंदा मिल रहा नाही. Amen. Let's all stand up now. सगळ्यांनी उभे राहता. I think so. We will close. बापरे देव बापा किती सुंदर. म्हणते पास्टर असं बोलत राहिले रात्रभर तरी लोक बसतील. रात्र निघून जाईल. That boy was standing all along. Just close your eyes and soak in the presence of God. डोळे बंद करा आणि देवाच्या सहवासात भिजून जा. Drink the living waters जिवंत पाणी प्या. that He is giving you right देव now. तुम्हाला आता देतोय ते. And God says, देव म्हणतो "My presence shall go with you, माझा सहवास तुझ्या सोबत जाईल. and I will give you rest." मी तुला विसावा देईन. Everywhere you go this year, जिथे कुठे यावर्षी तू जाशील may His presence speak louder than your problems. त्याचा सहवास तुझ्या प्रॉब्लेम पेक्षा जास्त जोरात बोलू दे. फिर से वो आग बरसा दे. May His presence open doors no man will shut. त्याचा सहवास अशी दारं उघडू दे जी दारं एक माणूस बंद नाही करू शकणार. May His presence silence every voice of accusation. त्याचा सहवास सगळ्या दोषारोपांना शांत करून टाकू दे. May His presence lift you where human hands cannot त्याचा reach. सहवास तुला एवढ्या वरच्या पदावर आणू दे जिथे मानवी हात तुला पाडायला पोचणारच नाहीत.
This year you will not walk alone. या वर्षी तू एकटा चालणार नाहीस. You will not struggle alone. या वर्षी तू संघर्ष एकटा करणार You नाहीस. will not cry alone. या वर्षी तू एकटा रडणार नाहीस. You will not struggle alone. या वर्षी तू एकटा डोकेफोड करणार नाहीस. You will not fear what others fear. या वर्षी इतरांना ज्याची भीती वाटते त्याची भीती तुला वाटणार नाही. Because the presence of the living God is going to walk with कारण you. जिवंत देवाचा सहवास तुझ्या सोबत चालणार आहे. Some people here feel very dry. काही लोकांना इथे आज फार वाळल्यासारखं वाटतंय. Very, very dry. एकदम सुकलेले वाळलेले. Because you are disconnected. कारण देवापासून तुझा संपर्कच तुटलाय बेटा. You are distant. देवापासून तू लांब गेलाय कुठेतरी. But the Spirit of the Lord says, पण देवाचा आत्मा म्हणतो return to me. माझ्याकडे परत ये. My prodigal children, return to me. माझ्या उदया मुलांनो माझ्याकडे परत या. And I will return to you. मी तुमच्याकडे परत येईन. And you will feel that fire again. आणि तुम्हाला ती आग परत जाणवेल. You're about to glow again. तुम्ही परत चमकायला लागाल. You're about to rise again. तुम्ही परत वर याल. You're about to dream again. तुम्ही परत स्वप्न बघाल. I prophesy in the name of Jesus. भविष्यवाणी करतो मी येशूंच्या नावात. आमेन. Where you were rejected, जिथे कुठे तुला नाकारण्यात आलं, you will be remembered. ज्यांनी कोणी तुला नाकारलं, जिथे कुठे नाकारलं ते सगळे तुझी परत आठवण काढतील. Where you were delayed, आणि जिथे तुला उशीर लावण्यात आला you will be accelerated. तिथे तुझी प्रगती जास्त पटकन होईल. Where you were defeated, जिथे तुला पराजयी करण्यात आलं there you shall be delivered. तिथेच तुला सुटका मिळेल. Your home will not lack His presence. तुझ्या घराला त्याचा सहवास कधी कमी नाही पडणार. Your children will walk in His presence. तुझी मुलं बाळ त्याच्या सहवासात चालतील. Your marriage will be filled with His peace. तुझा विवाह त्याच्या शांतीने भरलेला असेल. Your workplace will experience His power. तुझ्या ऑफिसमध्ये लोकांना त्याच्या सामर्थ्याचा अनुभव Your येईल. life will radiate His glory. तुझं जीवन त्याचा प्रकाश तुझ्याद्वारे लोकांना दाखवेल. This year you will not just talk about God. यावर्षी तू फक्त देवाविषयी बोलणार नाहीस, You will walk with God. तर तू देवासोबत चालणार आहेस. You will not just visit His presence. फक्त देवाच्या सहवासाला तू भेट द्यायला येणार नाहीस, You will carry His presence. देवाचा सहवास घेऊन तू फिरणार आहेस. When you enter a room, जेव्हा तू खोलीत जातोस peace will enter with you. शांती तुझ्या सोबत जाईल. When you enter a room, जेव्हा एखाद्या खोलीत तू जाशील joy will enter with आनंद you. तुझ्या सोबत तिथे जाईल. When you speak, जेव्हा तू बोलशील power will follow your सामर्थ्य words. तुझ्या शब्दांमागे येईल. When you pray, जेव्हा तू प्रार्थना करशील heaven will surely respond. स्वर्ग नक्की तुला उत्तर देईल. Say, Lord, म्हणा प्रभू not my plans, माझ्या योजना नाही, not my power, माझं सामर्थ्य नाही, not my muscle, माझी स्नायू शक्ती नाही, not my pride, माझा गर्व नाही, just your presence. फक्त तुझा सहवास पाहिजे. Because one moment in His presence कारण त्याच्या सहवासातला एक क्षण can do what years of effort cannot. वर्षोनवर्ष परिश्रम करून जे मिळणार नाही ते त्याच्या सहवासातल्या एका क्षणात मिळेल. Now lift up holy hands आता पवित्र हात वर करा and say, आणि म्हणा, Father, देव बाप्पा I receive your presence. तुझा सहवास मी स्वीकारतो, I receive your peace. तुझी शांती मी स्वीकारतो, I receive your power. तुझं सामर्थ्य मी स्वीकारतो. Let your presence surround me like a shield. तुझा सहवास ढालीप्रमाणे माझ्या अवतीभोवती ठेव. Go before me this year. या वर्षी माझ्या पुढे तू जा, Fight for me. माझ्यासाठी तू लढ, Rest upon me. माझ्यावर ये आणि बस. Let your hand be upon me तुझा हात माझ्यावर ठेव, and work through me. माझ्याद्वारे काम कर. I declare मी घोषित करतो I am walking in the divine presence. मी दैवी सहवासात चालत आहे, I am living in the divine rest. मी दैवी विसाव्यात जगत आहे. रबा खराबा शंतरुखो What tried to drown you last year will not drown you this year. गेल्या वर्षी ज्या गोष्टींनी तुला बुडवायचा प्रयत्न केला त्या गोष्टी तुला या वर्षी बुडवणार नाहीत. What tried to bury you last year will not dare to bury you this year. जे सगळं तुला गेल्या वर्षी पुरायला मागत होतं ते सगळं या वर्षी तुला पुरू शकणारच नाही. Prepare for expansion. विस्ताराची तयारी कर, Prepare for expansion. विस्ताराची तयारी कर. New territory, नवीन हद्द, new vision, नवीन दृष्टांत, new dream. नवीन स्वप्न. It's happening in Jesus' name. येशूंच्या नावात आत्ता घडत आहे. Because His presence is here. कारण त्याचा सहवास इथे आलाय. I feel His presence here. मला त्याचा सहवास इथे जाणवतोय. I feel His presence here. मला त्याचा सहवास इथे जाणवतोय. His आमेन. presence is touching us. त्याचा सहवास आपल्याला स्पर्श करतोय.
Thank you, Jesus Christ. धन्यवाद. Yes. Yes, His presence has come in this. त्याचा सहवास इथे आलेला आहे बेटा. तुम आओ ना पवित्र आत्मा, तुम आओ, तुम आओ पवित्र आत्मा, मेरे साथ चलो ना, मेरे घर में रहो ना, पवित्र आत्मा, तुम आओ, पवित्र आत्मा. Yes, worship Him, त्याची आराधना करा. and His presence will come. त्याचा सहवास येईल. He's going to touch you this तो evening. तुम्हाला आता स्पर्श करणार आहे. This night He's going to touch you. आज रात्री तो तुम्हाला स्पर्श करणार He's आहे. going to fill you with His presence. आज त्याच्या सहवासाने तुला भरणार आहे. Invite Him. त्याला आमंत्रित कर. Invite Him. त्याला आमंत्रित कर. Come, say Jesus, मग come. येशू ये. Come, Lord, come. प्रभू ये, प्रभू ये, I प्रभू need ये. your presence. मला तुझ्या सहवासाची गरज आहे. I need your presence. मला तुझ्या सहवासाची गरज आहे. Say like Moses. मोशेसारखं म्हणा. I need your presence. मला तुझ्या सहवासाची गरज Oh आहे. Jesus, I'm thirsty for your presence. येशू तुझ्या सहवासासाठी मी ताणलेलो आहे. I hunger and thirst for your मला presence. तुझ्या सहवासाची ताण आणि भूक लागली आहे. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, धन्यवाद येशू. Lord. तुझे आभार. The presence of God is mighty in this. देवाचा सहवास इतक्या मोठ्या प्रमाणात आलाय ना. Some people, if you come here, I will pray for you. काही लोक पुढे आले तर मी प्रार्थना करीन. I'll pray for you. मी प्रार्थना There करीन. will be a release एक सुटका येईल. of the anointing of the blessing in this. अभिषेक, आशीर्वाद हे सगळं मिळेल. It's going to happen now. घडणार आहे आता. See, on this first of this year, या वर्षीच्या पहिल्या दिवशी the presence of God is very, very important. देवाचा सहवास फार महत्वाचा आहे. Thank you, Jesus. धन्यवाद, What is not येशू. happening जे घडत will नाही start happening from today. ते सर्व घडायला In लागेल Jesus' आजपासून. name. येशूच्या In नावात. Jesus' name. In Jesus' येशूच्या name. नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. तुम आओ ना. Thank you, Jesus. Deliverance in the name of Jesus. Thank you, Lord. Thank you, Jesus. धन्यवाद Lord, येशू. let your presence come in this प्रभू place. तुझा सहवास अजून पाठव इथे. Touch everyone this night. प्रत्येकाला स्पर्श कर आज रात्री. Revive them. त्यांना सजीव कर. Reveal to them. तुला त्यांना प्रगट हो. Open their hearts त्यांचं हृदय उघड to your divine will. तुझ्या दैवी इच्छेकडे. In Jesus' name. राबा शंदमा कराबा सालाबा खराबा शिरबा. Fear is leaving you. भीती तुम्हाला सोडून जात आहे. Confusion is leaving you. गोंधळ सोडून जात आहे. Doubt is leaving you. शंका कुशंका सोडून जात आहे. Blessings are coming. आशीर्वाद येत आहेत. Blessings are coming. आशीर्वाद येत आहेत. In Jesus' name. येशूच्या नावात. This surely shall be a new year for you. नक्की हे वर्ष नवीन वर्ष होणार तुझ्यासाठी. God had already spoken on 24th, देव ऑलरेडी 24च्या रात्री बोललाय. but He has not stopped speaking. पण देव बोलणं बंद नाही केलेलं. Even today He is speaking to you. देवाने बोलणं बंद केलेलं नाही. तो आजही बोलतोय तुझ्याशी. The place of your misery will be the place of your platform of elevation. ज्या जागेत तुला त्रास होत आहेत ना, त्रास, तीच त्रासाची जागा तुझा मंच बनणार आहे. Yes. God is going to release you from there. In the name of Jesus. येशूच्या नावात. Don't give up. हार नका मानू. Something good is happening. काहीतरी चांगलं घडत आहे. Not on the earth, but in the heavens. पृथ्वीवर नाही पण स्वर्गात Things are being readied for you. गोष्टी तुझ्यासाठी तयार होत A आहेत. change is coming. एक बदल येतोय. His presence will bring a change. त्याचा सहवास बदल आणेल. Change in your life, change in your situation and जीवनात बदल, circumstance. परिस्थितीत बदल, सगळ्यात बदल येईल. Oh Jesus. Your broken families will be reunited. तुमचे तुटलेले परिवार परत एकत्र होतील. Oh Jesus, your presence. You will come out of your debts, कर्जातून तुम्ही बाहेर याल. but only carry the presence of God. फक्त देवाचा सहवास घेऊन फिरा. Presence we come. In the name of Jesus.
not by the words. Only carry the presence of God. फक्त देवाचा सहवास घेऊन फिरा. The devil will fear you. सैतान तुला घाबरेल. But by your The devil grace, cannot ravage you. सैतान नाही तुझ्या जीवनात मग धुमाकूळ घालू शकणार. I humbly bow before your throne. Thank you, Jesus. Singing Can you stay silent for a moment? एक क्षण शांत राहाल का? What happened? Yeah, bring her. Stay silent in the presence of God. Let Him just saturate you with His presence. देवाच्या सहवासात ना एक क्षण शांत राहा And सगळ्यांनी. let us just take a worship song. आणि देवाला तुम्हाला भिजवून टाकू दे त्याच्या I सहवासात. want you to be saturated by His presence. माझी इच्छा आहे तुम्ही त्याच्या सहवासाने भिजून जा. हालेलुया. आमेन. Jesus. Oh Jesus. Oh God, I'm already sensing the heavy in spirit. Jesus. मला आत्म्यात जाणवायला लागलंय. Oh Jesus. Be free in Jesus' name. Jesus. Oh Jesus. Be free in Jesus' name. I'm already sensing the heaviness of the presence of God. मला देवाच्या सहवासाचा इथे इतकी चाहूल जाणवतीये ना की फार जड देवाचा सहवास आलाय. There is joy coming. आनंद येतोय. There is peace coming. शांती येते. The anxiety is leaving this place. चिंता या जागेला सोडून चालली. Fear is leaving this place. भीती या जागेला सोडून चालली. Depression is leaving this place. नैराश्य या जागेला सोडून चाललं. Oh Jesus, your presence makes us whole. Into your presence we come, not by the works that we have done, Thank you, Jesus. but by your grace alone. We all bow before your throne, singing worthy, worthy is the Lamb, worthy is the Lamb that was slain, singing worthy. Lord, love you, Lord Jesus. Worthy is the Lamb, worthy is the Lamb that was slain. Into your presence, Holy, holy, holy are you, Lord. Holy, holy, holy are you, Lord. Just forget everything. सगळं विसरून जा या वेळेला. Only सगळं focus on Jesus. फक्त येशूंवर लक्ष लावा. Ready, we worship you now. Holy, holy, holy are you, Lord. Amen, Lord Jesus. Oh Jesus, tu na ho. Thank you, my Jesus. Thank you, my Jesus. Where else can we go, Lord? तुला सोडून आम्ही जायचं कुठे? The words of eternal life. तुझ्याकडे अनंत काळचे शब्द आहेत प्रभू. We crave for your presence. तुझा सहवास आम्हाला इतका हवावासा आहे. ना हो वो जीवन नहीं. Say, Jesus, म्हणा येशू, I want your presence मला तुझा सहवास पाहिजे now. आता. Say it like Moses. मोशे सारखं बोला. Love your presence. Lord, प्रभू, I need your presence. मला तुझ्या सहवासाची गरज आहे. More than anything Will you else, please stay with more than me? anything तू else. प्लीज माझ्या सोबत राहशील का? We love your presence more than anything else, more than anything else. Jesus says, I am All happy that to we be need with is you. येशू म्हणतात, मला आनंद होतोय तुझ्या सोबत राहायला. We love your presence, Jesus, more than anything else. What a comfort, what a comfort. किती सौख्य, किती कम्फर्ट, किती दिलासा, किती आनंद.
Thank you, Lord. All that we need is you. Praise God. Praise God. देवाला धन्यवाद, देवाला Now धन्यवाद. carry this presence wherever you go. आता जिथे कुठे जाल तिथे हा सहवास घेऊन फिरा. Just talk to him and say, Jesus, I want त्याच्याशी you. केवळ त्याच्याशी बोला आणि म्हणा, येशू मला तू पाहिजे, Amen. येशू मला तू हवाय. Every day sit in his presence. रोज त्याच्या सहवासात बसा, Every day talk to him. रोज त्याच्याशी बोला. Life will become so beautiful. जीवन इतकं सुंदर होईल ना. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Give a big clap to Jesus. जोरात Yes. येशूंसाठी He टाळी वाजवा. deserves all glory, all honor. तो सर्व माना, सर्व गौरवास पात्र आहे. जोरात वाजवा. Amen, amen. वाजवली तर छान वाजवा, नाही तर वाजवूच नका. He is worthy, man. He is worthy of all praise and glory. Now don't worry about anything. कशाचंही टेन्शन नाही घ्यायचं. His presence will overcome this whole world. त्याचा सहवास अख्ख्या जगावर मात करेल. Amen. आमेन. But just see that you carry his presence. पण बाबा त्याचा सहवास घेऊन फिर. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Please be seated. कृपया सर्वांनी आपापल्या जागी बसून घ्या. दान अर्पणाची वेळ आहे. दानपात्र आपल्यामध्ये यायला फिरेल. सगळ्यांना निवेदन आहे, आपापल्या जागी सर्वांनी बसून घ्यावे. इट्स ऑफरिंग टाइम. Thank you, Jesus. Yes, Lord. In this 2026, Jesus, all we need is you, Lord. All we want is you, Jesus. Your presence, Lord. We need your presence more than anything else. More than anybody, Lord. Your presence is what we love, Lord. Jesus. Hallelujah. Jesus, 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 Jesus. Amen. Amen. You makes us complete, Lord. Hallelujah. You makes us whole. Without you, we are incomplete, Lord. Seramando, Rikanamande, Shalalababa. Seralabara Shandere. Karabashandara la Yes, Lord. मेरी आँखों के आगे तुझको मैं रखता हर पल. मेरी आँखों के आगे तुझको मैं रखता हर पल. तू मेरे दाहिने और है, गिरने नहीं देगा तू. मेरे दाहिने और है, गिरने नहीं देगा तू. तुझको मैं रखता हूँ आँखों के सामने. तुझको मैं रखता हूँ आँखों के सामने. आराधना तेरी हो सारे दिन. आराधना आराधना तेरी हो सारे दिन. आराधना 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 परमेश्वर की. आराधना 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 परमेश्वर की. आराधना आराधना. ये 2026 तेरी आराधना करके यीशु पूरे दिल से पूरे जान से. आराधना 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 परमेश्वर की.
2026 हर एक दिन हर एक पल उसको अपनी आंखों के सामने रखना। तू मेरे दाहिने और है, गिरने नहीं देगा तू मेरे दाहिने और है, गिरने नहीं देगा तू। तुझको मैं रखता हूँ आँखों के सामने, तुझको मैं रखता हूँ आँखों के सामने। आराधना तेरी हो सारे दिन, आराधना आराधना तेरी हो सारे, आराधना 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 परमेश्वर की, 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 आराधना। तेरी महिमा से ये मंदिर भर जाए, तू ही विराजता है दया के सिंहासन पे। तेरी महिमा से ये मंदिर भर जाए, तू ही विराजता है दया के सिंहासन पे। तेरी महिमा से ये जीवन भर जाए, ये जीवन भर जाए, तू ही विराजता है। हाँ प्रभु यीशुआ, तेरी महिमा से प्रभु ये जीवन, Yes Lord, विराजता है दया के सिंहासन पे। आराधना आराधना परमेश्वर की, उसकी आराधना करें, उसकी आराधना करें, पूरे दिल से उसे गाएं। हाँ यीशु तेरी आराधना, आखिरी सांस तक तेरी आराधना प्रभु। विखाना मांगो शाखला तेरी महिमा से ये 2026 ये विनियाद भर जाए, तू ही विराजता है इस विनियाद के सिंहासन पे। तेरी महिमा से हालेलुया। ये विनियाद भर जाए, The King
shandala mandere. Praise God. Thank you, Thank you, Jesus. Jesus. Thank you, Father. Thank you, my Lord. Thank you for your mighty presence in this place, oh Father. Father, as we pray for the offering, oh Father God, we thank you, Lord, for your precious people. They have obeyed your word. They have respected their word, oh Father God. They have a great regard for your word, oh Master. With all obedience, Father God, they have sown in your kingdom, oh Father. Lord, Samuel said, oh Father, is obedience better than sacrifice? Your people have obeyed your word and they have sown, Master. Lord, acknowledge their sowing, oh Father, and bless them. Let the oil and the flour every day, let it multiply, Father God. Let there be no lack, oh Father. Lord, because you have given this word through your Holy Spirit to our Bishop Peter David Silve and Bishop Jayashree Peter Silve, Lord. Lord, in the days of Samuel, not one of his word, Lord, was fallen down, oh Father. And today we believe every promises, every blessing which has been declared here, Lord, it will accomplish, oh Amen, Father. amen. We thank you, Abba Father, and we believe this offering will be used for the expansion of your mighty kingdom. Thank you, Abba Father. We believe, dear Holy Spirit, that you have heard and you have answered our prayer. Thank you. In Jesus' matchless name, we make this prayer, Father God. Amen. Amen, amen, amen. Praise Lord. हालेलुया. We have a few announcements for you. काही सूचना आहे तुम्हा सर्वांसाठी. If you wish to meet Bishop Peter and Pastor Jayashree for any specific purpose, जर काही कारणास्तव तुम्हाला बिशप पीटर पास्टर जयश्री यांना भेटायचं असेल we have a table set up on the left side of the stage after every service. आणि प्रत्येक सभेनंतर स्टेजच्या डाव्या बाजूला एक टेबल ठेवण्यात येतो You can visit that table and they'll give you more information about it. आणि त्या टेबलला तुम्ही भेट देऊ शकता आणि सर्व त्या ठिकाणी माहिती तुम्हाला दिली जाईल. Please know that before we issue any kind of letters for schools and colleges, आणि कुठल्याही शाळांसाठी किंवा कॉलेजेससाठी लेटर देण्याआधी or if you would like our elders and pastors to visit your home, किंवा आपल्या चर्चचे एल्डर्स किंवा पास्टर यांनी जर इच्छा असेल तुमची की त्यांनी तुमच्या घरी येऊन प्रार्थना करावी, it's very important that you need to be a member of Vineyard Workers of Christ Church. आणि हे खूप गरजेचं आहे तुम्ही विनयार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्चचे मेंबर असावे, सभासद असावा. So if you still haven't filled your membership form, जर अजूनपर्यंत तुम्ही तुमचा मेंबरशिप फॉर्म भरला नसेल, or you haven't renewed your membership yet, जर तुमचे सभासदत्व अजून तुम्ही नवीन केलं नसेल, we would request you to visit the DM office on the first floor and they'll help you with it. तर तुम्हा सर्वांना विनंती आहे की डीएम ऑफिस आहे पहिल्या मजल्यावरती, त्या ठिकाणी तुम्ही भेट द्या आणि तुम्हाला सर्व माहिती त्या ठिकाणी दिली जाईल. We'd also like to inform all the church members आणि सर्व चर्चच्या सभासदांना आम्ही सांगू इच्छितो that we'll be having a special fasting and prayer on the 26th of Jan. आणि 26 जानेवारी रोजी चर्चमध्ये विशेष अशी उपास प्रार्थना असणार आहे. The timings for it would be from 11 a.m. to 4 p.m. आणि त्याची जी टायमिंग असणार आहे सकाळी 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत and from 6 p.m. onwards it will be followed by the Monday's discipleship meeting. आणि त्यानंतर संध्याकाळी 6च्या नंतर सोमवारची शिष्यसभा असणार आहे. So we encourage all our members to kindly be present that day on the 26th of Jan. आणि सर्वांना विनंती आहे, सर्व सभासदांना त्या दिवशी विशेष करून उपस्थित राहा पूर्ण दिवस. We'd also like to inform you आणखीन एक सूचना आहे, that from the New Year's, नवीन वर्षापासून from this Sunday onwards, या येणाऱ्या रविवारपासून after every service, प्रत्येक सभेनंतर we will be conducting a special fasting and prayer meeting आणि दुपारनंतर जी विशेष अशी उपास प्रार्थना असणार आहे चर्चमध्ये from 4 to 6. आणि त्याचा वेळ असणार आहे संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत. And this prayer will be led by Pastor Jayashree. आणि ही जी प्रार्थना ही प्रार्थना सभा ही विशेष करून आपले पास्टर जयश्री या चालवणार आहे. So we encourage all the church members, आमेन. तर सर्व सभासदांना विनंती आहे, let's come together for this prayer every Sunday. दर रविवारी आपण सर्वजण मिळून एकत्र येऊया प्रार्थनेसाठी Let's pray for our nation, आणि आपल्या देशासाठी आपण प्रार्थना करूया, our church, आपल्या चर्चसाठी प्रार्थना करूया and let's invoke God's great presence in 2026. आणि आपण देवाचे महान असा अभिषेक सामर्थ्य 2026 मध्ये या ठिकाणी मागूया. Thank you. I Amen. will now request Bishop Peter and Pastor Jayashree to give the final benediction. आणि आता मी विनंती करतो बिशप पीटर पास्टर जयश्री यांनी शेवटचं आशीर्वचन घोषित करावं. On Sunday, Pastor Sunday. Sunday 4th, we are having breaking of bread also. रविवार 4 तारीख आहे ना रविवारी, तर 4 तारखेच्या रविवारी चर्चमध्ये प्रभू भोजन सुद्धा होणार आहे. Amen. याची सगळ्यांनी नोंद ठेवा. Father, we thank you and praise you for this day. देवप्पा आजच्या दिवसासाठी तुझे आभार मानतो. We have begun this day on a right note. आजच्या दिवसाची सुरुवात आम्ही योग्य सुरावर केलेली आहे. Our right foot is forward. उजवा पाय पुढे आला, सूर बरोबर लागला. Eyes are fixed on you. आमचे डोळे तुझ्यावर केंद्रित आहेत. Your presence is with us. तुझा सहवास आमच्या सोबत आहे. What more do you want? काय पाहिजे अजून? We started with you. सुरुवात तुझ्या सोबत केली.
And on 31st 31 ला December 2026, we will meet once again. आणि 20, 26, 31 डिसेंबरला आम्ही परत भेटू. Thanking you तुझे आभार मानत for being an Ebenezer for us. आमचा एबेनेझर तू राहिलायस असं म्हणत या वर्षाच्या अखेरीला पण आम्ही परत भेटू. Lord, प्रभू we believe आमचा विश्वास आहे this year will be a blessed year for us. हे वर्ष आशीर्वादाचं वर्ष असणार आहे. You can turn it, Lord, into a तू blessing. बदलणार आहेस हे सगळं आशीर्वादात. And we promise आणि आम्ही वचन देतो that we will carry your presence every day. आम्ही तुझा सहवास रोज घेऊन फिरू. We will talk with you every आम्ही day. रोज तुझ्याशी We बोलू. will connect to you every आम्ही day. रोज तुझ्याशी संपर्क साधू. Thank you, Father. धन्यवाद देवा. Now I pray, आता मी प्रार्थना करतो let God's blessings be upon you. देवाचे आशीर्वाद तुमच्यावर राहोत. Let his countenance shine upon you. त्याचे मुख तुमच्यावर उदय पावो. Let his favor descend upon त्याचा you. अनुग्रह तुमच्यावर उतरो. Let his goodness and mercy follow you. त्याची दया आणि चांगुलपण तुमच्या मागे चालो. Let his peace be your fort. त्याची शांती तुमचा किल्ला बनो. Let your joy be complete in him. तुझा आनंद त्याच्यातच पूर्ण हो. And every day आणि रोज he may show you a miracle तो तुम्हाला चमत्कार दाखवो of his good nature त्याच्या चांगल्या स्वभावाचा and of his great love. आणि त्याच्या महान प्रीतीचा. Amen. आमेन. God bless you all देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. and good night. गुड नाईट. Happy New Year to all of you. सर्वांना नवीन वर्ष सुखाचे जाओ. Amen. नाताळ सुखाचा गेलाच आहे. नवीन वर्षही सुखाचे जाओ. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रखे रखा है। तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रखे रखा है।